बद्दल नियोजन मंडळाचं स्वामी सरांचं मनपूर्वक आभार मानते आणि विचारमंचावरच्या सन्माननीय अध्यक्षा ज्या अध्यक्षांच्याबद्दल मी अनुराधा पाटील असं नाव ऐकलं होतं, माझ्या अध्यक्ष असतील डॉक्टर अनुराधा पाटील, उपायुक्त वस्तू व सेवा कर विभाग, आणि मी म्हटलं होतं की अरे एवढ्या म्हणजे ह्या बुद्धिमान तर आहेतच पण वयाने सिनियर लेडीज असणार आणि आपल्याला त्यांच्यासमोर व्यक्त व्हावं लागणार, कारण तशी मी अभ्यासात कमी असलेली घाबरून होते, पण बुद्धीनं मोठी असली तरी वयाने छोटीशी आणि त्यात आता आई होणारी अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत. तर त्या अध्यक्षांचं अध्यक्ष विचारमंचासमोरचे सारेच सन्मान्य पुरुष मित्रवर्ग आणि स्त्रिया मैत्रिणी बालचमू यांच्यासमोर मला आजचा विषय दिला आहे की स्त्री समजून घेताना. माझी ओळख करून देताना सांगितलं की मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची कार्यकर्ती आहे. तर हो, मी आहे. मानवतावादाचा विचार आणि वसा आणि वारसा घेऊन जाणाऱ्या संत चार्वाकापासून अगदी बसवेश्वरांपासून बुद्धांपासून इथंपर्यंत आलेल्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या साऱ्याच संत समुदायापासून डॉक्टर दाभोळकरांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन थोडं आजोबांचं स्वातंत्र्य सेनानी गजाननराव बंडोजी पाटील यांच्या विचारातून किंवा घरातल्या पुरोगामी विचाराच्या प्रेरणेतून विद्यार्थी दशेत असलेल्या शिक्षकांमुळे त्या काळच्या क्रांतीचा विचार सांगणारे शिक्षक असतील किंवा मानवतावादाचा विचार सांगणारे, किंवा आम्हाला आठवतं आहे की त्यावेळी विद्यार्थी घडवले जात होते, परीक्षार्थी म्हणून घडवले जात नव्हते. विषय समजून मार्कांच्या स्पर्धेमध्ये न पळवता माणूस म्हणून घडवण्याच्या प्रक्रियेतले शिक्षक आम्हाला लाभले होते. त्या साऱ्या शिक्षकांचं, ह्या सगळ्या थोर विभूतींचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत समुदायामधल्या संत जनाबाई, ज्या संत मुक्ताबाई, अगदी एवढ्याशा वयात भावाला ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून सांगणारी मुक्ताबाई, आणि जगाचा वन्नी पेटला आहे तो विझवायसाठी तुमच्या शांत मनाचा फवारा तिथं घातला पाहिजे ही सांगणारी मुक्ताबाई, स्त्री जीवनाचा सामर्थ्य सांगणारी मुक्ताबाई, जनाबाई असतील, बाहिनाबाई, संत बाहिनाबाई वेगळ्या असतील, संत बाहिनाबाई वेगळ्या आणि संत कवयत्री बाहिनाबाई, ह्या सगळ्यांना स्मरून त्या काळी संघर्षाच्या पातळीवर काम करणाऱ्या अगणित स्त्रिया, आणि माझ्या हातात हा इथं जो माईक आला आहे तो माईक येण्यासाठी काम करणारे माझे आईवडील आणि त्या आईवडिलांना प्रेरणा देणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या माझी माता, माझी आई सावित्रीबाई यांना स्मरण करून मी माझ्या व्याख्यानाचा विषय तुमच्यासमोर सांगते. खरं तर या गावात मी स्त्री समजून देण्याचं व्याख्यान मी देण्याची खरंच गरज नव्हती. जेव्हा मला माहिती आहे पी सावळारामांचं गाव हे एडेनिपाणी आहे. पी सावळारामांची एक गीत मानवतावादाला आणि अंधश्रद्धेला उखडून टाकणारी होती. देहाची तिजोरी भक्ती हाच ठेवा, उघडदार देवा, म्हणजे देह हाच खरं तर ईश्वर आहे, ती तिजोरी भक्तीनं भरलेली आहे आणि हे दार मला उघडता आलं पाहिजे, यातला माणूस मला जिवंत करता आला पाहिजे. इतकंच नव्हे तर गंगा जमुना डोळ्यात उभ्या का म्हणून सांगणाऱ्या ठाणे नगरपालिकेत केवळ इतक्या सामर्थ्यवान गीतांना निर्माण करून नगराध्यक्ष झाले. मी पी सावळाराम तुम्हाला सांगायचं म्हणजे सूर्याची ओळख तुमच्याच पिल्लांना सांगितल्यासारखं आहे. सूर्याच्या ह्या सगळ्या तेजस्वी ताऱ्यांना, त्यांच्या बाळांना मी पी सावळारामांची ओळख सांगणं उचित नाही वाटत, पण मला भावलेले पी सावळाराम ज्यांना खऱ्या अर्थानं स्त्री समजली होती ते पी सावळाराम जर इथं आहे, ह्या गावातले आहेत, तर मी इथं स्त्री समजून घेताना हा विषय सांगणं उचित नाही. पण स्वामी सरांना काय वाटलं माहिती नाही, सीमाताई तुम्ही हाच विषय बोला म्हणून त्यांनी मला सांगितलं, आणि मग वाटलं की तुमच्यासाठी नाही पण तुम्ही जगाला सांगण्यासाठी हा विषय मी तुमच्यासमोर मांडेन. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचं काम करत असताना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ही मानवतावादासाठी अविरत कार्य करणारी चळवळ आहे.
डॉक्टर नरेंद्र दाभोळ त्याचे प्रणेते असले तरी चार्वाकापासून बसवेश्वरांपासून गणित लोकांनी संतांनी, संत विशेषतः संत तुकारामानी असेल, ज्ञानेश्वरांनी असेल, सगळ्यांनी हा पाया घालून दिला की अंधश्रद्धांपासून बाजूला जाऊन माणूस म्हणून स्वतःला मुक्तीच्या दाराकडे न्यावे आणि माणूस म्हणून बघत असताना या समतेच्या वाटेवरती आपण सारे स्त्री पुरुष समान आहोत. समान असं नाही तर समत्व घेऊन जन्माला आलो आहोत आणि ह्या समत्वामध्ये केवळ स्त्री पुरुष ह्या दोनच जाती नाहीत. तर मी व्याख्याती जरा कमीच आहे कारण मी रस्त्यावरच्या चळवळीत उतरून काम करते, त्यामुळं तुम्हाला आजवरच्या लागूनसारखी माणसं इथं येऊन गेलेत. स्वामी सरांनी ज्या ज्या लोकांची जंत्री इथं सांगितली त्या सगळ्या व्याख्या त्यांचे माझे मोठे बंधू पण इथं संभाजीराव मोहिते येऊन गेलेत. त्या सगळ्यांच्या तुलनेत मी खूप छोटीशी व्यक्ती आहे, खूप छोटीशी. म्हणजे मी समुद्रातल्या त्या वाळूच्या कणाचा लक्षावा भाग म्हणलं तरी चालेल. सामाजिक कार्याचं असेल किंवा एक माणूस म्हणून वाटेवरती चालण्याचं असेल, एवढी छोटी मी आहे. पण सर मला तुम्ही बोलवलं, मला खूप भारी वाटतं की या विचार मंचावरती किती जणांचे सुंदर पावलं लागली आहे तरी किती जणांनी इथं व्यक्त झालेलं आहे. तर त्या चळवळीत म्हणजे या सर्वांच्या विचारांचाच वसा आणि वारसा घेऊन मी आपल्यासमोर बोलणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ ज्यासाठी डॉक्टर दाभोळकरांनी स्वतःचा जीव घालवला, ती चळवळ ही मानवतावादाकडे नेणारी होती. देव आणि धर्म हा माणसांना सांगण्यासाठी खरा धर्म काय आहे, खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, ह्या साने गुरुजींच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी हीच डॉक्टरांनी चळवळ चालवली. त्याच्यामध्ये विज्ञानवादाचा विचार त्यांनी सर्वप्रथम मांडला. विज्ञानवादाचा प्रचार प्रसार अंगीकार ही चळवळ करते. संविधानाचा प्रचार प्रसार ही चळवळ मुख्यत्वे करून करते. धर्माची विधायक चिकित्सा करून धर्म म्हणजे नेमका माणूस आधी की धर्म आधी ही सांगणारी ही चळवळ काम करते की माणूस धर्माला माणसाने जन्माला घातले, माणसाला धर्माने जन्माला घातलेलं नाही. त्यामुळं सतत प्रखर हिंदुत्व, प्रखर मुस्लिमत्व, प्रखर मी ख्रिश्चन आहे, मी आमचं आहे, ह्या धर्मांमध्ये अडकण्यापेक्षा माणूस नावाचा धर्म जगवायला शिकवणारी ही चळवळ काम करते. धर्माची विधायक चिकित्सा करत असताना खरंच गणपती पाण्यात टाकणं योग्य आहे का? इतकंच्या इतकं निसर्गानं, सगळं निसर्गाने आपल्याला बहाल केलेलं आहे, इतकं सुंदर दिलेलं आहे. आपण श्वास घेतो तो निसर्गामुळे घेतो. ह्या पंचमहाभूतांमुळे आपण अतिशय उत्तम जगतो. प्रत्येक झाड आपल्याला जगण्याची ताकद, क्षमता, दान शिकवतं, सन्मानानं जगायला शिकवतं. झाड जागा सोडत नाही पण त्याच जागेवर राहून आपल्याला सगळं ऑक्सिजन देतं. आपण वाईट पद्धतीनं म्हणू शकत नाही. निसर्ग चक्राप्रमाणे आपल्यामध्ये जे आहे तो कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो, तो सगळा शोषून घेतो, झाड घेतं. तरीसुद्धा आम्ही त्या झाडाला, आम्हाला पोटाला देतोय ना, तो आम्हाला घराला लाकूड फाटा देतोय ना, आम्हाला सावली देतोय ना, आम्हाला सर्वात महत्त्वाचा आपल्या ज्या मूळ गरजा आहेत, आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या आपल्या मूळ गरजा आहेत. पण त्याहीपेक्षा खरंच अन्न वस्त्र निवारा महत्त्वाची गरज आहे, पण त्याही मूळ महत्त्वाची गरज आहे ते म्हणजे पाणी आणि वारा, ऑक्सिजन. इतकी मोठी महत्त्वाची गरज निसर्ग आपली करत असतो, तरीसुद्धा त्या निसर्गाच्या बाबतीत आपण इतके कृतज्ञ असतो, कृतघ्न असतो. काल तुमच्या गावात केवढ्या मोठ्या होळ्या किती जणांनी जाळल्या माहिती नाही, पण होळी लहान करा आणि पोळी दान करा, ती चुलीत नका टाकू. कारण भारतातली जवळजवळ 32 ते 38% लोकसंख्या ही उपासमारीनं मरते. गर्भामध्ये आईच्या पोटाला नीट अन्न, आता आशा वर्कर्स काम करतात, शासकीय योजना बऱ्याच आलेल्या आहेत, माता भगिनींपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या शासकीय अधिकारी त्याच्यासाठी राबतात. पण तरीही दारिद्र्याच्या रेषेखाली जगणाऱ्या अगणित स्त्रिया ह्या उपासमारीनं आपल्या पोटातलं बाळ मरलं जातं आणि त्याही मरतात. इतकी भयंकर अवस्था आहे. दारिद्र्याच्या या संकल्पनेकडे जाताना आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन जर बघितलं तर इतकं वाईट आहे. किंवा अविकसित ग्रामीण भाग म्हणजे आपण ऊस पट्ट्यातली लोकं आहोत, पाणी पट्ट्यातली लोकं आहोत, त्यामुळे आपल्याला दारिद्र्य कशाशी खातात माहिती नाही. देवदासी म्हणून सोडल्या जातात, मुलांना देवाला सोडलं जातं,
का तर अन्नाच्या भूक असतात. अक्षरशः डोक्यात हात घातला तर गचकन केसाचा बुचका आपल्या हातात येतो, इतकी रक्ताची कमतरता असलेली मुलं आहेत. अनाथाश्रमातली अवस्था बघा, बालाश्रमातली अवस्था बघा. जाईल तिथं त्या मुलांना का पोचावं लागतं, तर माणूस म्हणून पोटाशी घेणारी आपल्याकडं व्यवस्था नाही. मग यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ काम करते की दसऱ्याच्या दिवसात पाला तोडायचा, सोनं घ्या सोन्यासारखं व्हा म्हणून एकमेकाला पाला द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी कंबरडं मोडोस्तोपर्यंत बायकांनी तो झाडायचा आणि कचरा कोंडाळ्यात टाकायचा. नशीब इतकंच आहे की आमच्याकडे शेतात घालण्यासाठी खत करण्यासाठी ग्रामीण भागात उकिरडं आहे, शहरात नाही. उकिरडे नाहीत, मग हे कचरा कोंडाळ्यात टाकले जातात. कोल्हापूरच्या ठिकाणी येऊन ते कचरा कोंडाळा जिथं कचरा टाकला जातो ती व्यवस्था बघा. पर्वता एवढा मोठा डोंगर तिथं झाला आहे. त्याची विल्हेवाट कशी लावायची, राजकीय भूमिका इतक्या बदमाश झालेल्या आहेत की माझं गाव माझं शहर हे भगतसिंगांनी मला मिळवून दिले, राजगुरूंनी मिळवून दिले, क्रांतिकारांनी गांधीजींनी आपल्याला हे दिले, फुले शाहू आंबेडकरांनी आपल्यासाठी जीवाचे रान केले. अगणित लोकांनी आम्हाला हे राष्ट्र इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही. पण आता गांधीजींनी तेव्हाच सांगितलं होतं की काँग्रेसनं आता राजकारण करू नये तर समाजकारणाकडे लक्ष द्यावं, खेड्याकडे जावं, खेडी उन्नत करावी, हे सांगणारा मंत्र त्यावेळेस गांधीजींनी पण दिला होता. पण राजकारणातल्या ह्या घड्यांमध्ये आज आपण बघतो आहोत की किती विकलांग झालो आहोत आपण. आणि याला कारण म्हणजे आमचं मनगट, आमची बुद्धी, आमची क्षमता आमच्या हातात राहिली गेलेली नाही. आम्ही विकलो गेलो आहे सर्वार्थानं. आणि अशा जागृतीचं काम अंधश्रद्धा निर्मूलन करते. याचबरोबर विवेक वाहिनी चालवतो आम्ही, बुवाबाबांचा पर्दाफाश करतो. जटा निर्मूलनाचं खूप मोठी चळवळ डॉक्टर दाभोळकर असताना जवळजवळ महाराष्ट्रातल्या 3,500 ते 4,000 महिलांचं जटा निर्मूलन केलं होतं. तरीसुद्धा भारतामध्ये अंधश्रद्धाच्या गर्तेत अडकणाऱ्या जटा आजही आहेत. त्याच्यासाठी आपण काम करतो. अशी ही अंधश्रद्धाची निर्मूलनाची चळवळ चालवत असताना, विवेकवादाची चळवळ चालवत असताना आपण व्यसनमुक्ती केंद्र साताऱ्याला खूप उत्तम चालवतो, ना नफा ना तोटावर तत्वावरती. तिथं पाठवलेल्या मुलग्याचं कुठलंही हाल होत नाही, तो नपुंसक होत नाही. दारूच्या व्यसनामुळे सोडण्यामुळं, दारूच्या औषधामुळं त्याचं कुठलंही नुकसान होत नाही. अतिशय विवेकी संभाषणातून, संवादातून, चर्चांमधून तिला तिथं दारूपासून मुक्त केलं जातं. त्याचा तो स्लॅब 6 महिन्याचा असतो, तर तो दारूतनं मुक्त होतो. परत त्याला 6 महिन्यांनी घरच्यांनी काळजी करायची असते. दारूला बदनाम करणं महत्त्वाचं असतं, दारुड्याला नाही. दारुडा एकदा दारू प्यायला लागला की त्याच्याकडे माणूस म्हणून, रुग्ण म्हणून आपल्याला पाहण्याची आपली जबाबदारी असली पाहिजे. अशा अर्थाचंच अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ काम करते. शिक्षण क्रांतीवरती आपण काम करतो. खऱ्या अर्थाचं शिक्षण आणि सुजाण पालकत्व लोकांपर्यंत पोचावं यासाठी पालकांच्या कार्यशाळा घेतो. घराघरामध्ये मानसोपचार तज्ज्ञ असला पाहिजे. अशा अर्थानं डॉक्टर हमीद दाभोळकरांनी अतिशय सुंदर पुस्तक घराघरामध्ये मानसोपचार, कारण प्रत्येक घरामध्ये ताण तणाव, चिडचिड, राग, लोभ हे सगळं घडतंय. याच्यावरती आमची चळवळ काम करते. आणि याच चळवळीच्या अनुषंगाने स्त्री समजून घेताना पुरुष भान, जेंडर इक्वॅलिटी या विषयावरती आम्ही काम करतो. त्याच विषयावरती मी आपल्यासमोर व्यक्त होणार आहे. तर स्त्री समजून घेताना खरंच आपल्याला स्त्री समजली आहे का? अगदी पूर्वंपार अनेकांनी याच्यावर केलं की स्त्री समजे. परत एकदा खरं तर स्त्री समजून घेण्याचं व्याख्यान स्वामी सरांकडून तुम्ही ऐका. संतांचा खरंच तुमच्याकडे एवढा मोठा वक्ता आहे. संतांनी केलेल्या स्त्री समजून घेण्याच्या चळवळीवरचं एवढं मोठं आणि इतकं सुंदर व्याख्यान देतात. ते पी सावळाराम सांगतात. ते सांगत असताना संतांचा प्रवासही सांगतात. ते व्याख्यान तुम्ही ऐकलं पाहिजे. माझ्यापेक्षा खूप जास्त तुम्हाला तुमच्याच गावात एक हिरा आहे, त्याच्याकडून तुम्ही ऐका. खरंच पुढच्या वर्षी पहिलं व्याख्यानाचं सूत्र स्वामी सरांना गुंपायला सांगा आणि तिथं पुन्हा स्त्री समजून घ्या हे व्याख्यान तुम्ही ठेवा. म्हणजे मी अक्षरशः म्हणजे स्वामी सरांच्या गेले महिनाभरात मला वाटते ते माझ्या संपर्कात आहेत. किती 2 महिने झाले असतील की तुम्हाला ह्या व्याख्यानाला यायचं आहे. आणि त्यांची बोलण्याची पद्धत,
त्यांच्यातला विवेकवाद, त्यांच्यातला माणूस समजून घेत असताना मी जरा खडकावरचा गाडा आहे, खाडखाड जाणारा, आणि मग स्वामी सरांच्या समोर मी कसं बोलू असा मला प्रश्न पडला होता. तर नाही सीमाताई, तुम्ही जे कराडमध्ये बोलला होता ते तुम्ही सगळं बोला असं त्यांनी मला सांगितलं. मी थोडी स्पष्ट बोलणारी, अवखळ विचारांची आणि आहे ते मांडणारी व्यक्ती आहे. त्यामुळे स्त्री समजून घेताना आपण संवादी होणार आहोत. व्याख्यान म्हणजे मी 45 मिनटं अर्धा तास जेवढं काही मला बोलायला द्यायचं आहे तेवढं बोलून मी मोकळी होणार नाही, तर मी आपल्याशी संवाद करत करत बोलणार आहे. कारण रस्त्यावरची चळवळीत काम करताना अनेक प्रश्नांना सामोरे जाताना पुरुषांमधले असलेले तणाव, पुरुषांना सुद्धा समजून घेणं स्त्रियांची जबाबदारी आहे. केवळ स्त्रीच समजून घेणं असं नाही, तर पुरुषांनाही समजून घेतलं पाहिजे. रस्त्यावरच्या चळवळीत काम करताना वंचित समाजातल्या, भटक्या समाजातल्या अशा अगणित लोकांबरोबर काम करण्याची संधी या चळवळीमुळे आम्हाला मिळत गेली. मग त्याच्यामध्ये ND पाटलांचे काही खूप मोठे संघर्ष असतील, त्या संघर्षात सुद्धा आपण उतरून काम केलं. त्यामुळे ह्या लढ्यात काम करताना आक्रोश आणि आक्रोशच बघायला मिळालेत. आणि हे काम करत असताना ह्या आक्रोशात स्त्रियांची भूमिका आणि स्त्रियांबद्दलची पुरुषांची भूमिका ही सातत्यानं त्रास देणारी होत गेली. आणि म्हणून मग स्त्री समजून घेतानाचा प्रपंच मांडायचा मी ठरवलं. दादांनो, बंधूंनो, सगळ्यांनो, स्त्रियांनो सुद्धा तुमच्यासारखा पुरुष जन्माला घालण्यासाठी, आमच्यासारखी बाई जन्माला घालण्यासाठी, आणि किती जणांना माहीत आहेत ह्या आपल्या जाती किती आहेत, स्त्री पुरुषांमध्ये किती जाती आहेत आपल्यात? कोण सांगेल? त्या जाती नव्हे, हरिजन, गिरिजन, हे अमक्या तमक्या चर्मकार, न्हावी, असं मला जातीवाचक बोलायचं नाही, पण ह्या जाती नव्हे. कुणबी, अमका तमका, ह्या जाती नव्हे. माणसाच्या जाती किती आहेत मला कोण सांगेल? 2च? 3 आहेत? व्हेरी गुड. 3 म्हणणाऱ्याला टाळ्या वाजवा. व्हेरी गुड बेटा. आणि 2 म्हणणाऱ्यांना जरा मी सॉरी हां, इतक्या गैरसमजात आपण आहोत की माणसाच्या जाती 2च आहेत. माणसाच्या 3 जाती नव्हे, तर 3 जाती सोडून LGBTAIQ+, LGBTAIQ+, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार म्हणजे LGBTIQ+, कोणी सांगेल का? LGBT काय आहे? सांगाल का कोणी प्लीज? मी तुमची परीक्षा घ्यायला नाही आले, मी रस्त्यावर काम करते, त्यामुळे मला येणारे प्रश्न मला तुम्हाला विचारून माझी प्रश्न सोडवायचे असतात. किती जणांना माहिती आहे? नाही. आपल्यामध्ये स्त्री पुरुष, हां सांगा काका. हां, व्हेरी गुड. हां, LGBTAIQ+, असू दे, खूप भारी, थँक्यू. मला खूप आनंद झाला की तुम्हाला ती माणसं माहिती आहेत. तर याच्यामध्ये आईबाबांच्या पोटामध्ये, गर्भामध्येच नैसर्गिकरित्या झालेला तो एक संगम असतो, ज्याच्यामध्ये अशी बाळं जन्माला येतात. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे 2 येतातच, पण तृतीयपंथी त्यांना म्हणलं जातं. पण तृतीयपंथी म्हणण्याचा आम्हाला अधिकार नाही. का ते तृतीयपंथी? पुरुष प्रथम आणि द्वितीय स्त्री का? कुणी सांगितलं तुम्हाला हे? माझं भाषण तुम्हाला इतर आत्तापर्यंतच्या भाषणापेक्षा निश्चित वेगळं वाटेल. कदाचित खूप जणांना राग पण येईल माझा. कुणी अधिकार दिला तुम्हाला स्त्रीला दुसरी आणि तिसरी म्हणण्याचा? दुय्यम पदावर स्त्रीला आणि तृतीयपंथी म्हणजे 3रा वर्ग. नपुसकलिंग, पुल्लिंग, स्त्रीलिंग इथपर्यंत ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. हा नपुसकलिंगत्वाचं जगणं त्या बाळाला आईबाबाच्या पोटात घडलेलं असतं. तो जन्माला आला, माणूस म्हणूनच जन्माला आला, पण नैसर्गिकरित्या काही झाडं फळं देतात, काही देत नाहीत. तसं निसर्गात, पर्यावरणात जे घडतं तसं या बाळांच्या बाबतीत सुद्धा घडतं. तृतीयपंथीमध्ये त्याला जन्माने तो पुरुष म्हणून जन्माला आला, तरी आत त्याच्या गर्भामध्ये स्त्रीलिंग इतकं मोठं होतं, घडत जातं की त्याला पुरुष व्हावं असं वाटतच नाही. त्याला पुरुषाचे कपडे घालावीशी वाटत नाही. 1ली, 2री, 3री, 4थीपर्यंत तो ठीक लहान मुलांसारखं वावरत असतो, इतर पुरुष मुलांप्रमाणे. पण तिथून पुढं त्याला जाणवतं की मला मुलींबरोबर खेळायला आवडतं, मला भातुकली खेळायला आवडते,
मला मुलगा बॉयफ्रेंड म्हणून आवडतो, मुलगा मला पुरुष म्हणून आवडतो, मित्र म्हणून खांद्यावर हात ठेवावा असं वाटत नाही. तर तो मित्र, तर एकमेकाचे मित्र आपण झालेच पाहिजे. स्त्री पुरुषांनी एकमेकाचे मित्र असलं. सगळ्यात सुंदर काय जर नातं असेल तर मैत्रीचं नातं, अभिलाषे पलीकडचं. कुठल्याही मित्राचं वाटोळं व्हावं असं कधीच खऱ्या मित्राला वाटत नाही. मित्राचा संघर्ष त्याच्यामध्ये पण खरा मित्र जगा असतो. मित्राच्या संघर्षामध्ये खरा मित्र अडीअडचणीला पडतो. मित्र मोठा झाला तर सन्मानाने हार तुरा घेऊन पहिला मित्र जातो, खरा मित्र. खोटे मित्र जळत राहतात. मग तसे मित्र स्त्रियांनाही असले पाहिजेत आणि पुरुषांनाही तशा मैत्रिणी असल्या पाहिजेत. आणि तृतीय पंथ्यांना सुद्धा आपण छान मित्र मैत्रिणी करून घेतलं पाहिजे. नाही त्याला वाटत आतून मी पुरुष व्हावं, मला बाई व्हायचं आहे, होऊ द्यावं त्याला. परदेशात प्रगत राष्ट्रांमध्ये ह्या सगळ्यांना सुजाण नागरिक म्हणूनच जगवलं जातं. तृतीयपंथी म्हणून त्याच्यासाठी वेगळी व्यवस्था असत नाही. तृतीयपंथी त्यांना म्हणूच नाही, त्यांना आपण पारलैंगिक म्हणावं. हिजडा, छक्का, शिव्या देताना सुद्धा तुम्ही असले शब्द वापरता. विशेषतः स्त्रियांच्या गपच हिजडा म्हणून मोकळ्या होतात. अरे का शाप देता, काय वाईट केले त्याने तुमचं. त्याच्यानंतर एक समूह, एक जमात अशी आहे आपल्यामध्ये, ही एक जात की त्या पुरुषाला स्त्रीही आवडत नसते आणि पुरुषही आवडत नसतो. त्या भावनाच नसतात. तो छान श्वास घेत असतो, जगत असतो, त्याला कुणाशी घेणं देणं नसतं. पण मग त्याला मनोरुग्ण म्हणून सिद्ध करायचं. एक जमात आहे की त्याला स्त्री पुरुषाला त्या स्त्री पण आवडत असते आणि पुरुषही आवडत असतो. लेस्बियन, गे म्हणतो त्याला. त्यांची कम्युनिटी त्यांनी तयार केली. आता संघर्ष इतका आहे की मग ह्या सगळ्या मुलांना चांगल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये एकतर लहानपणी ठार मारलं जातं, खूनच केला जातो, आजारी पाडलं जातं किंवा घरातनं बाहेर काढलं जातं. काय करणार ही मुलं ज्यांना स्त्रीत्व नाही, शरीरात स्त्रीत्व आहे आणि पुरुष पुरुषाचा अंग आहे. कामाची कंपन्यांमध्ये कामं नाहीत, कुठंही त्यांना नोकरी नाही. लघवीला जायचं म्हटलं तर कुठल्या दुकानात, कुठल्या ठिकाणी जावं हा मोठा प्रश्न असतो. बाईच्या ठिकाणी जावं का पुरुषाच्या ठिकाणी जावं. त्यांच्या लिंगाबद्दल क्युरियोसिटी, त्यांनी टाळ्या वाजवतात, त्यांनी दंगा करतात, हा आक्रोश असतो त्यांचा ह्या सगळ्या व्यवस्थेच्या विरुद्ध. कारण आम्ही त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. त्यांना स्त्री व्हायचं आहे, ती स्त्री पण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. एक समूह आहे की त्याला पुरुष आवडतो आणि स्त्री आवडते, जगू द्यावं त्याला. त्याच्या आयुष्यात स्त्री पण आली आणि पुरुष पण आला तरी नका त्याची टिंगल करू. तो एखाद्या मित्राचा बाईसारखा हात धरून चालला की टिंगल चालू झालीच. इथं सुद्धा आपलं माणूस पण जिवंत असलं पाहिजे. त्यांना नागरिक म्हणून चांगला हक्क मिळाला पाहिजे. त्यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही घेतलं पाहिजे. त्यांना सार्वत्रिक प्रवास चांगला करता आला पाहिजे. तरच ते अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकून अतिशय विकृत आणि घाणेरड्या ठिकाणी पोचणार नाहीत. कुठं जातात? देव नावाची जी अंधश्रद्धा व्यवस्था निर्माण केलेली आहे. पूर्वीच्या काळी आदिम समाज संस्कृती जन्माला आली किंवा माणूस विकसित झाला तेव्हा समाज मंदिरं बांधली होती. कारण घरं छोटी असायची, मोठे प्राणी असायचे, ती प्राणी घरात शिरतील, हिंस्र प्राण्यांकडून त्रास होईल म्हणून घरं छोटी केली जात होती. त्याच्या घरं मोठी असतील तरी चौकटी छोट्या असायच्या. आणि एखादा चांगला कार्यक्रम घडवायचा असेल तर त्या काळी स्त्रियासुद्धा सन्मानानंच वागवल्या जात होत्या. स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी ही मानवतावादाची होती. कारण स्त्री सृजन आहे, ती बाळ जन्माला घालते. जसं झाडामधनं पिकं तयार होतात, फळंही येतात, फुलंही येतात, चांगली विषारी आणि चांगल्या गोष्टी त्यातनंही येतात, तसं स्त्रीच्या पोटामध्ये अंकुर जन्माला येतो आणि हा ईश्वराने किंवा एका अचाट शक्तीनं दिला आहे. आणि म्हणून स्त्री त्यावेळी सन्मानक होती. शेतीचा शोधसुद्धा स्त्रियांनीच लावला आहे. पुरुष लाकूड फाटा गोळा करणे, समाजकारण, राजकारण करणे किंवा त्या काळीही होतं, पण स्त्रियांकडे बघण्याची दृष्टी अतिशय समत्वाची होती, ममत्वाची होती. आणि तुम्हाला कदाचित अश्लील वाटेल किंवा काहीतरी घाण वाटेल, लैंगिक संबंधामध्ये नवरा बायको प्रियकर माझी हक्काची आणि माझ्या हक्काचा असं नव्हतं. म्हणजे मुक्या जनावरांमध्ये जे चालतं तितकं सहज सोपं होतं. कुणी कुणाला ओरबडत नव्हतं आणि कुणी कुणावर बलात्कारही करत नव्हतं. इतकं सुंदर जगणं त्यावेळेस होतं. आजही आदिम संस्कृतीमध्ये
जेव्हा त्यांना शहरी नागरी संस्कृतीचा वास लागला तेव्हा त्यांच्यात बदल घडायला लागले, त्यांच्यातला माणूस मरून विकार जन्माला यायला लागला आहे. कारण हे आम्हाला तिथं गेल्यावर तिथल्या काही चळवळीचं काम करताना तिथं जाण्याचे प्रसंग आल्यावर कळलं की आदिम संस्कृतीला नष्ट करण्याचं काम आणि मानवतावाद मोडण्याचं काम आम्ही नागरी सुधारलेली लोकच करतो आहोत. तर इतकं छान ते होतं जगणं, पण पुढं अनेक टोगळ्यांनी अनेक आक्रमणांनी भारतामध्ये म्हणजे सार्वत्रिक जगामध्ये असंच झालं की जिथं शक्तिमान लोक होती ती अनेक राज्यांवरती अनेक देशांवरती आक्रमण करत होती आणि तिथली सत्ता संपत्ती तिथल्या गोष्टी बळकावत असताना आक्रमक पाठीमागं आपला कुटुंब सोडून येत होते. आणि मग शारीरिक भूक लैंगिक भूक ही प्रत्येकाची असतेच, त्याप्रमाणे त्यावेळेस अशा प्रत्येक ज्या अप्रगत राष्ट्र आहेत की ज्यांच्यावरती अनेक राष्ट्रांनी राज्य केली तिथल्या स्त्रियांवरती अत्याचार होत होते. आणि मग ह्या अत्याचारापासून वाचवण्यासाठी पुन्हा एक संघटन वेगवेगळ्या पद्धतीनं संघटन तयार व्हायला लागलं, गटाधिकारी निर्माण व्हायला लागले आणि ह्या अधिकाराच्या खाली पुरुषांना स्त्रियांचं संरक्षण, गरोदर स्त्री असेल, लहान मुलं असणारी स्त्री असेल, म्हातारी स्त्री असेल, आजारी स्त्री असेल, मग हिच्या संरक्षणासाठी त्या काळी म्हणजे खूप मोठा इतिहास आणि खूप विस्तृत सांगता येईल समाजशास्त्राच्या बाबतीत, पण तेवढा वेळ नाही, आपण पुढं जायचं आहे आपल्याला. तर हे करताना स्त्रियांना पारतंत्र्यामध्ये हळूहळू घातलं गेलं. त्यावेळेस त्या स्त्रिया हिंस्र प्राण्यांशी पण लढत होत्या, शेतीभाती करत होत्या, शेतीत बीज पेरलं की अंकुर येतो हे त्यांना कळायला लागल्यावर शेतीचा शोध लावला होता. मग साती अस्त्रा म्हणून जे आपण पुजतो, अनेक घरात पुजल्या जातात, साती अस्त्रा ह्या स्त्रिया होत्या, महान स्त्रिया होत्या. सप्तसिंधूचा जो भारतातला म्हणजे मी भारताच्या बाबतीत बोलती आहे, सप्तसिंधूचा जो पाण्याखालचा म्हणजे नदी उगमापासून समुद्रापर्यंत ह्या स्त्रियाच त्याच्या अधिपती असायच्या. कारण स्त्रिया ह्या पाठीमागं राहून राज्य करायच्या, पुरुष मिळकतीला जायचे. आणि मग ह्या अशा ज्या 7 अस्रा आहेत त्या 7ही अस्रांच्या आधिपत्याखाली अनेक पुरुष आणि अनेक स्त्रिया काम करायच्या. मग त्यांना पदं दिली जायची आणि तो प्रदेश अतिशय सुंदर पद्धतीनं पिकवत आपण भारत समृद्ध केला होता. त्या 7ही अस्रा म्हणजे आपल्या घरात पुजल्या जातात आणि त्यांचा तो जग तयार केला जातो आणि त्या देवांच्या परडी नावाने सोडलं जातं पाण्यामध्ये. मग त्यात पूजया, त्यात पुरणपोळ्या, बरेचसा नैवेद्य आज आपण सोडतो. तर त्या स्त्रिया ह्या सन्मान करण्याच्या स्त्रिया होत्या, जशा फुले शाहू आंबेडकरांच्या बरोबरीनं काम करणाऱ्या सगळ्या महान स्त्रिया ज्या आहेत. सावित्रीबाई फुलेंना आपण देवळात ठेवतो का, विचारांसाठी बघतो त्यांच्याकडे, तशा ते विचाराने त्या स्त्रियांकडे आपण बघायला पाहिजे. 7ही अस्रांकडे त्यांना असं पूजणं, त्यांचा टाक करणं आणि अंगात येणं ह्या सगळ्या अंधश्रद्धेच्या गर्तेत मोडणाऱ्या गोष्टी आहेत. मग हा असा परंपरेनं आपण हळूहळू मग त्या स्त्रियांच्या बाबतीत असं झालं की संरक्षणांसाठी टोळ्या निर्माण झाल्यावर प्रत्येक स्त्रीचा त्या संरक्षणातल्या पुरुषांच्या गळ्यात एक काहीतरी सिम्बॉल अडकवायचा होता. म्हणजे स्वामी सरांचा गट आहे, काकांचा गट आहे, काकांचं कौतुक मला करायचं राहून गेलं किंवा अनेक लोकांचं कौतुक करायचं होतं, मी बोलण्याच्या ओघात मी राहून गेले की काका आनंदराव पाटील काका किती हे सन्मानाचं काम करत. आजचा 3 तारीख हा फक्त स्त्रियांसाठी दिला जातोय. थोडंसं काका मला वाईट वाटतंय, पण असं नका करू. 3 तारीखच नव्हे तर 5 दिवसाच्या प्रत्येक दिवशी स्त्री आणि पुरुष दोघांना स्टेजवरती आणा. आम्हाला एका दिवशी बैल पोळा म्हणून आम्हाला नका पूजू. बैलाला बेंद्रा खांद मळा, त्याला काहीतरी घाला, त्या आदल्या दिवशी तेल, खांदमळणी, बिंबोळ्या काय घाला आणि दुसऱ्या दिवशी पूजा दिवसभर. आणि मग संध्याकाळी चुकून जरी काही काम लागलं आणि उद्या ते करायला वेळ नसलं तरी संध्याकाळपासून बांधा किंवा दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा जुवाला झोपा. अशी खांदमळणी करून आमचा बैल पोळा करू नका. रोजच्या दिवशी आम्हाला सन्मानाची वागणूक मिळायला पाहिजे. रोजच्या दिवशी मला विचार मंचावर 2 स्त्रियाच म्हणल्यावर मला अस्वस्थ झालं. का रे, तुम्ही आमचे खूप प्रिय आहात, आमच्या घराचा डौल आहात पुरुष, तुमच्याबरोबर आव्हान आहे, आमच्याबरोबर तुम्हाला पहिल्या दिवसापासून घ्या. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये थोडं काम पुरुषांना, थोडं काम स्त्रियांना द्या. शाळांमध्ये काम करायला जेव्हा जाते तिथं बघते ते प्रमुख पाहुण्यांचं जेव्हा स्वागत करायचं असतं तेव्हा ताटं नटून ठेवलेल्या मुलींना दिली जातात. त्या पण सुंदर नटून बिटून, अरे तुम्ही काही ताटं व्हायच्या साधना आहात, आत्ता तरी या की बाहेर.
नाही, मी ज्या ज्या शाळांवर जाऊन काम करते तिथं सांगते की अशा वेळी छान युनिफॉर्ममध्ये मुलगा आणि मुलगी दोघं पण असली पाहिजेत. जेंडर इक्वॅलिटी तिथं मला कळली पाहिजे. मग स्त्री समजून घेताना हे भान आपल्याला आलं पाहिजे की आदिम काळापासून हळूहळू मंगळसूत्र नावाचं काळं कुत्रं आमच्या गळ्यात बांधलं गेलं आणि आम्ही त्याच्यामध्ये इतक्या अडकलोय की माझं 3 तोळ्याचं का तुझं 4 तोळ्याचं का हिचं 10 तोळ्याचं सोनं असलं पाहिजे. आम्हाला बायकांना अतिशय सुंदर संसार करता येतो पुरुषांपेक्षा जास्त. कारण पुरुषांच्या डोक्यात विचारांचे कप्पे असतात, बॉक्सेस असतात. कोर्टात जायचं आहे, शाळेत जायचं आहे, बँकेत जायचं आहे, शेतात खत टाकायचं आहे, खत आणायला जायचं आहे, सरपंचाला भेटायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, बॉक्स तयार असतात. 8 तास काम केले की पुरुष उन्मळतो. आमची बाई सकाळपासून रात्रीपर्यंत विचारांच्या चक्रांमध्ये असते. किती गोष्टींमध्ये बाई अडकते. माहेरमध्ये अडकते, सासरमध्ये अडकते, सासरमधल्या त्या जाचांमध्ये अडकते आणि सासरमधल्या त्रासांमध्ये सुद्धा अडकते. माहेरच्या गोड आठवणीत पण अडकते. माहेरच्या त्रासांमध्ये अस्वस्थ होते. हे साखळी तिच्या आयुष्यात असतेच. पण स्त्री समजून घेताना प्रत्येक पुरुषाला समजलं पाहिजे की स्त्रीचं जीवन किती कष्टमय आणि किती अस्वस्थ करणार आहे. जसं तृतीयपंथीयांचा LGBT वाल्यांचा जो संघर्ष आहे तितकाच किंबहुना त्याहून जास्त स्त्रियांचा संघर्ष मोठा आहे. काय असतं स्त्री जीवन? पहिलीपासून जन्माला आलेल्या क्षणापासून बाळांवर हे संस्कार करायला आपण शिकलो पाहिजे की काय असते स्त्री. किती जणांनी स्त्रियांच्या बाबतीत तिच्या आरोग्यावरती चर्चा किंवा संवाद केला आहे? किती जणांना स्त्रीचं सगळी जीवनाची साखळी माहिती आहे? किती जणांना माहिती आहे? स्त्रियांनो माफ करा, मी इतकं स्पष्ट बोलते कारण पाळी हा शब्द सुद्धा मी पुरुषांसमोर उच्चारत नाही. जो निसर्गाने आम्हाला आमच्या शरीराचा अविभाज्य भाग करून दिलेला आहे त्या पाळीविषयी आम्ही आमच्या घरातल्या जावेला सुद्धा मुलगीला पाळी झाली हे सांगताना घाबरतो. हळूच चोरून सांगितलं जातं किंवा सांगितलंच जातं. किती पुरुषांना माहिती आहे? वयाच्या जन्म झालेल्या क्षणापासून जनन अंगामध्ये जेव्हा डॉक्टर बाळ हातात देतं तेव्हा तिच्या जनन अंगामध्ये थोडासा स्राव असतो रक्ताचा. अर्थात तो आईच्या गर्भाशयाच्या पिशवीतल्या नाळीतून तिथं आलेला असतो. आणि स्तनांमध्ये थोडासा चीक असतो. खेड्यातल्या बायका आंघोळ करताना तर पिळतात, अतिशय चुकीचं सुईणी करत असतात. जन्म झालेल्या क्षणापासून तुमच्यासारखं बाळ जन्माला येण्यासाठी ती बाई संघर्षाला सामोरे जाते. किती पुरुषांना माहिती आहे हे? आणि मग तिला गर्भातच मारायची गडबड. कारण तुम्हाला माणूस होऊन तिच्याकडे बघण्याची क्षमता नसल्यामुळं तिच्या हाल अपेष्टा सासरी जाळलं जातं. तिच्यासाठी पैसा गोळा करावा लागतो, तिला हुंडा द्यावा लागतो, तिला परक्याच्या घरी द्यावं लागतं. तुम्हाला खूप सोपं आहे हे. त्या स्त्रीला हे सगळं जगताना किती संघर्षाला सामोरं जावं लागतं हे सगळ्या पुरुषांना कळलं पाहिजे. आणि स्त्रियांना ते खंबीरपणे आणि धाडसानं आणि विज्ञानाचा विचार करून सांगता आलं पाहिजे. कारण हा नैसर्गिक स्राव आहे. वयाच्या 7व्या-8व्या वर्षापर्यंत मुलग्यासारखी समान असते. तिला चड्डीचं भान नसतं, तिला फ्रॉकचं भान नसतं, ती वाकड्या उलट्या सुलट्या उड्या मारत असते. आणि त्या क्षणापासून घरातला भाऊ असेल ज्याला काहीही अक्कल नसती तो असेल, घरातला प्रत्येक पुरुष असेल किंवा घरातली स्त्री असेल, ए नीट बस, फ्रॉक झाक, अमकं कर, तमकं कर. आणि पुरुषांच्या बाबतीत मात्र तू काहीही कर. लहानपणापासून बोबड्या शब्दात अश्लील शिवी दिली की आजीपासून सगळी हसायला चालू करतात. त्या ठिकाणी त्यातला पुरुष मारला जातो, माणूस मारला जातो, पुरुष त्याच्यातला जिवंत केला जातो. अश्लील शिवाय किती घाणेरड्याने किती टोकाच्या देता. मी स्पष्ट बोलते हा दादा, मला माफ करा. रांडेचा शिवी तुम्ही सहज देता हो. गुराला देता, बैलाला देता, मित्राला देता, भावाला देता. काय रांडेच्या तुझी वाट बघत बसलोय, जेवाय जायचं आहे आपल्याला, पिक्चरची वेळ झाली की. काय गरज आहे का इथं हा शब्द वापरायची? किती जणांना माहिती आहे रांडेच्या शब्दाचा अर्थ? पुरुष जर आपल्या पोरग्याला देत असेल तर तो स्वतः आपली बायको विधवेपणानंतर मी मेलोय, माझ्यानंतर परक्या ठिकाणी जाऊन एक बाळ जन्माला घातले, ते रांडेचं बाळ. किती जणांना माहिती आहे? किती स्त्रिया हा शब्द नाकारतात की नाही द्यायची असली शिवी. मी शिवी देण्यासाठी जन्माला आलेली नाही आहे आणि शिवी घेण्यासाठी तर अजिबात नाही. मी सृजन आहे, तुमच्यापेक्षा शक्तिमान मी आहे.
एक स्त्री बाळ जन्माला घालताना आता डॉक्टरनी सोपं केलं, डॉक्टरांचा फायदा होतो आणि आम्ही आमच्या मुली घडवायला चुकतोय. जिजाबाई घोडस्वारी, पोटात गर्भात बाळ असताना घोडस्वारी करत होत्या. माझी आजी बाळंतपणाला जाताना पोटात गर्भाशयात त्यावेळी चालण्याची साधनं नव्हती. टांगा थडथड थडथड होतोय, बैलगाडी धडधडते म्हणून घोड्यावर बसवायची आणि ती दुडकी चाल नाही घ्यायची, ती कुठली ठेक्याची चाल घेऊन ठक 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 अशी जायची. माझी आजी सांगायची की हळू घोडा नेत मी बाळंतपणाला गेली आहे. इतकं सामर्थ्य बाईमध्ये आहे. मग वयाच्या हे स्त्रियांना पण कळलं पाहिजे. डॉक्टर सहज उठतात आणि आता पोट फाडतात. या पोट फाडण्याच्या प्रक्रियेत बायकांना कळत नाही की मी कळा दिल्या की बाळंत पण होतं. इतक्या वर्षापर्यंत आजपर्यंत बायका कळा देऊनच बाळंत झालेत. काही खूप अपरिहार्य कारणानं तुमचं सिझरिन व्हावं, पण त्याची 3 वेळा 4 वेळा चिकित्सा करून घ्यावी, मग ते सिझरिनला सामोरे जावे. नाहीतर डॉक्टरला सांगायचं की मी कळ देणार आहे, माझ्यात ती ताकद आहे, मी सृजन आहे, मी जन्माला घालू शकते बाळ. डॉक्टर पोट फाडतो तेव्हा फाडलेल्या पोटातनं रक्त जातं, खुब्यामध्ये एक इंजेक्शन दिलं जातं भुलीचं. ते भुलीचं इंजेक्शन आयुष्यभर त्या बाईला त्रास देतं. हे सगळं अनैसर्गिक आमच्या शरीराबरोबर. आणि मग कापलेल्या पोटातला रक्तस्राव वेगळा आणि गर्भाशयाच्या पिशवीतला रक्तस्राव वेगळा. किती थकून जाते बाई. वयाच्या 8व्या वर्षापासून बाई तुमच्यासारखं स्त्रियांसारखं तृतीयपंथीयांसारखं LGBTIQ+ सारखं बाळ जन्माला घालण्यासाठी वयाच्या 8व्या वर्षापासून पाळीच्या पिशवीला सामोरे जाते. ती पाळीची पिशवी घेऊन जगत असताना ती गर्भाशयाची पिशवी काय सुंदर असते बघा. बाळ असं मूठ घालून जन्माला आलेल्या क्षणापासून तो स्पर्म जेव्हा पोटात जातो त्या क्षणापासून बाळाची वाढ होत असताना गर्भाशयाची पिशवी छानशी आत तयार असते आणि त्या पिशवीत बाळ असतं, त्यात पाणी असतं, एक सलाइवा असतो आणि पिशवीच्या भोवती वरती स्त्रीच्या शरीरातलं रक्त त्या बाळाची संरक्षक भिंत असते. कारण गर्भाशया पिशवीमध्ये तुम्हाला इन्क्युबेटर नाही ठेवता येत आहे, कापसाची गादी गर्भाशयाच्या पिशवीत नाही ठेवता येत आहे. निसर्गाने इतकी सुंदर तयार केलेली रचना आहे. आणि अशी पिशवी असं बाळ पोटात येण्यासाठी पुरुषाबरोबर तो संबंध होऊन बाळ जन्माला येण्यासाठी ही बाई वयाच्या 9व्या-10व्या वर्षापासून, आता तर तो पिरियड खूप लवकर आला आहे, चुकीचा आहार पद्धती, चुकीची विहार पद्धती, बैठक काम, सतत मोबाईल घेऊन बसणं, फास्ट फूड खाणं आणि अतिशय चुकीच्या विहार पद्धतीनं ह्या गोष्टी मुली 8-9व्या वर्षी मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. तर अशी पिशवी वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून गर्भाशयाची पिशवी घेऊन बाई 50व्या वर्षापर्यंत, 56 वर्षापर्यंत, 60 वर्षापर्यंत ही पिशवी वाहत असते. महिन्यातनं 4 दिवस तिचा स्राव जातो, कुणाचा 5 दिवस, कुणाचा 8 दिवस. किती वेदनांमधनं जेव्हा पहिली पाळी होते तेव्हा पण मुलगी खूप मोठ्या संघर्षाला सामोरी जाते. आता सगळं मुलींना उघड सांगितलं जातं, पूर्वी तर सांगितलं जात नव्हतं. अगदी माझं स्वतःचंच उदाहरण झालं तर सांगायचं तर मला खूप अल्लड आणि उन्हाळ होते. मी जरा इथं उड्या मार, क्रिकेट खेळ, नदीला पोहायला जा, अशी तशी होते मी. आणि माझ्याकडे खूप लहान म्हणून लाडकी म्हणून पाहिलं जात होतं. आणि मला जेव्हा पिरियड झाला तेव्हा स्पष्ट बोलते, माफ करा दादांनो, आमच्या गावामध्ये जगमीन म्हणून, जगमीन आजी म्हणून होत्या, त्याला जगमीनच म्हणायचे सगळे, जंगम स्वभावातले ते. तर त्या माऊलीला कॅन्सर झाला होता आणि कॅन्सर झाला होता तो गर्भाशयाच्या पिशवीचा. आणि तिचं ते खूप स्राव जात होता आणि कुठंतरी बायकांची कुजबूज चालायची. एवढी वाकाळं भिजली, एवढी कापडं भिजली, लय नुसता असा लोंढा लागलाय. आणि मला वाटलं मी जगमीन झाले आणि जगमीन परत वारली कॅन्सरमध्ये. तरणी-ताटी साधारण 58-60 वर्षाची बाई मरून गेली. आणि मला जेव्हा तो स्राव चालू झाला होता इतकी अंतर्बाह्य घाबरले की मला काही कळत नव्हतं, कारण माझ्याशी असा कोणी संवाद केला नव्हता की असं काही होतं. आणि मी ताप आणि फणफणले. घरात माझ्या मामे बहिणीचं याद्या होत्या, प्रचंड गर्दी घरात होती, धावपळ होती. आणि आई माझी कर्तृत्ववान स्त्री असल्यामुळं तिथं सातत्यानं जात होती. मी आईला 10 वेळा हाका मारल्यावर सुद्धा आई मला काहीतरी होतंय, आई मला काहीतरी, तिचं लक्षच नाही. जा खेळ जा, जा खेळ जा. माझ्या मामा, जा सीमा भैरोबाला नैवेद्य घेऊन जा, त्या देवाकडं पण मी येणार आहे. आणि मग
इतकी गलितगात्र झाले होते. मी आईला ओढून सांगितलं की मला काहीतरी होतंय, मी जगमिनीसारखी मरणार आहे, मग बघ मला मेल्यावर. आणि तशी आई हडबडली आणि मग मला सांगितलं तिनं की असं असं झालं. हे पुरुषांना सुद्धा कळलं पाहिजे की माझ्या लेकीची पाळी होणार आहे. आजोबाला सुद्धा कळलं पाहिजे, भावाला कळलं पाहिजे की याकडं बघण्याची दृष्टी सुंदर असली पाहिजे. हा नैसर्गिक स्राव आहे. तिला पाळी म्हणून बाजूला काढलं जातं. आजही अनेक स्त्रिया पाळी दिवशी देवालयात जात नाहीत. अरे फुलाला, झाडाला फळ येण्यासाठी आधी फूल यावं लागतं, मग फूल आलं तर फळ येतं. म्हणजे त्या झाडाची ते फूल पाळी आहे, नाही का? ती पाळी देवाला चालते, ते फूल देवाला व्हायला चालतं. आणि बाई मात्र मंदिरात गेली आणि इथं राहिली तिथं राहिली. त्या पिरियडमध्ये बाईला असेल, गाईला असेल, प्रत्येक स्तन्य प्राण्यांच्या प्रत्येक त्या स्त्रीलिंगाला हा त्रास होतच असतो. गाईला सुद्धा ताप येतो, म्हैशीला सुद्धा ताप येतो. आपण निरीक्षण करत नाही. त्या पिरियडमध्ये बाईला जपलं पाहिजे, त्या मुलीला जपलं पाहिजे, ते नाही. इथं लपवा लपवीन, छपवा छपवी. आणि पूर्वीच्या काळी कुटुंब व्यवस्थेमध्ये त्या बाईला बाजूला का काढलं जायचं? कारण पाण्याची व्यवस्था कमी होती. आता बदा पाणी आपण वापरतो. ह्या पर्यावरणाचा तर आम्ही कधीच विचार करत नाही. 4-5 लिटरमध्ये आंघोळ होत असली तर आम्ही 10 लिटर पाणी वापरून आंघोळ करतो. त्यावेळेस ती व्यवस्था होती, त्यामुळे हिला द्यायला पाणी कमी असायचं आणि मग बाजूला बसवली जायची. कंबर दुखते, पाठ दुखते, मग ती काम करू शकत नाही म्हणून बाजूला बसवली जायची. ते बाजूला बसवणं आजही आम्ही जगतोय. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा प्रवास करत असताना स्त्री पाळीला सामोरे जाते. दर आठवड्याला दर महिन्यातनं 4 दिवस ती ह्या सगळ्या भोगातनं पुढं जात असताना त्यातनं तिनं शिकायचं आहे, त्यात तिनं घरात काम करायचं आहे. कारण तुला सासरी द्यायचे, सासरी आमचा उद्धार करशील. म्हणजे तुम्ही घरात जन्माला घातलेली मुलगी दुसऱ्याच्या घरात भांडी धुणं करण्यासाठी, कामवाली म्हणून पाठवायसाठी जन्माला घातली आहे का? आणि त्याच दृष्टीनं तुम्ही पुरुष बघता की बायको करून आणायला पाहिजे. तुम्हाला सांगते, एक स्त्री म्हणजे एका घरातला जर पुरुष विदूर झाला तर 10व्यापर्यंत चर्चा त्याला थांबते. 3ऱ्यापासून 10व्यापासून मनात येतं की आता ह्याचं कसं, मेलेल्या क्षणा दिवशी वाटतंय आता बापरे आता ह्याचं कसं होणार. 10व्यापर्यंत कसं तरी 14व्याला पाहुणे स्थळं सुचवायला चालते करतात. हरकत नाही, आम्हाला अभिमान आहे. आम्ही स्त्री असल्याचा मला प्रचंड सन्मान आहे. मला नाहीच पुरुष व्हायचं. तुम्ही जर माणूस म्हणून माणसासारखे वागले तर मी म्हणेल की मला पुरुष व्हायला आवडेल. नाही व्हायचंय मला पुरुष, इतकं क्रौर्य भरले. मेलेली बायको गेलेल्या दिवस प्रत्येक पुरुषाच्या आणि बाईच्या पण मनात असतं की हिला दुसरी बायको करून नाही पाहिजे. मग शोध. मग अशा पुरुषाचं लग्न करायसाठी कुठं जायचं? चांगल्या घरातल्या मुली मिळत नाहीत. मग जे व्यसनी बाप आहेत, दारुडे बाप आहेत, गरीब आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत, अशा घरातल्या मुलींना आणायचं आणि ह्या पुरुषाच्या गळ्यात बांधायचं. मग तो किती पण मोठा असू दे, तिच्या स्त्री सुलभ भावनांचा विचार केला जात नाही. केला जातो का? तिला काय वाटतं? मग हा विदूर पुरुष कुठेही नारळ फोडायला जाऊ शकतो, बायको नसलेला, त्याला मान मिळतो. पण विधवा स्त्रीला आम्ही बायका सुद्धा हे बंद करायला शिकलं पाहिजे. आम्ही तिला इतका तिच्या आयुष्यात वनवा पेटलाय, इतकं अस्वस्थ आयुष्य ती जगतीये. तिला नवरा नाही, तिच्या आर्थिक व्यवस्थांचं काय आहे? माहेरी तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की आता परत आली तर. अगदी आई वडिलांना सुद्धा बाई दिल्या ठिकाणी नांद, काढ दिवस कसे पण. ती विधवा झाल्यावर बाकीचे सगळे तिचे पालक व्हायला बघतात. सूचनांचा भडीमार आणि अडवणूक. ग्रामपंचायतीत वेळेवर काम होत नाही. पाणी पाजायचं असेल शेताला तर तिथं जाता येत नाहीत. अनेक प्रसंग इतके भयंकर, चळवळीत काम करताना इतक्या भयानक प्रश्नांना मी सामोरे गेलेले आहे. याचा अर्थ स्त्रियांवरती खूप अन्याय होतात आणि पुरुषांवर होतात असं नाही, पण हे प्रमाण व्यस्त आहे. 80% स्त्रिया ह्या अन्यायग्रस्तच आहेत, 20% पुरुष हे अन्यायग्रस्त आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा चळवळ काम करते, त्यांना अन्यायमुक्त करण्यासाठी. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्त्रियांना समजून घेत नाहीत. माझ्या मुलीवर प्रसंग आल्यावर मला मात्र जाणीव होती की अरे तिला चांगलं जगायला पाहिजे. पण दुसऱ्याची बाई विधवा झाली तर आमच्या बायकासुद्धा हळदी कुंकवाला बोलवत नाहीत. मला सवय आहे,
माझं लग्न होऊन 5व्या दिवशी मी माहेरी गेले होते. माझ्या माहेरी अर्धा वाडा माझ्या मामाचा आहे, अर्धा वाडा माझा आहे माहेरचा. कारण माझी आजी वतनावर आली आणि तिनं शेजारच्या चुलत भावाची मुलगी म्हणजे माझ्या आईला करून घेतलं. त्यामुळं अर्ध्या वाड्यात माझे 9 मामा आणि त्यांची फॅमिली. शिक्षणानं नोकऱ्यांमुळे सगळे बाहेर पडलेत, पण एकत्र ते सगळे येतात. प्रसंग असा झाला की मी 5व्या लग्न होऊन 5 दिवसाची माघारीन परत येत असताना मला माझ्या आजीनं आणि मामीने हाक मारली, सीमा या ओटी भरून जा म्हणून. आणि त्यात जी सदवा मामी होती ती माझी वाट बघून तिच्या बाळाला बरं नाही म्हणून दवाखान्यात घेऊन गेली होती. आणि विधवा ज्या माझ्या मामी होत्या त्या तिथं होत्या. वयाच्या 28व्या वर्षी माझ्या मामी विधवा झाल्यात. त्यामुळे मला बोलवलं नाही, त्यांनी बोलवलं नाही. मग मी जायचा प्रसंग आल्यावर विचारून जायचं असतं म्हणून गेले, नमस्कार वगैरे चला निघते. मग मामी म्हटल्या ओटी भरायला पाहिजे. मग त्या माझ्या भाऊजाईला हाक मारायला लागल्या, सरोज सरोज इकडे या. तर का हो म्हणलं मामी, का नाही तुमची ओटी भरायची. माझी आजी पण, सरोज ये लवकर ओटी भरायचे. म्हणलं मामी तुम्ही जर मला ओटी देत असाल तर मी ओटी घेणार, तुम्ही कुंकू लावलं तर मी कुंकू लावून घेणार, अदरवाईज मला कुंकू नको. आजी भडकली, असं बोलतात का, कुंकू नको. अगं आई म्हणलं, बाई कुंकू माणसाने जन्माला घातलं आहे, बाई मायकाने नाही आहे किंवा धर्माने किंवा देवाने जन्माला घातलेलं नाही आहे कुंकू, माणसाच्या बुद्धीने घातलेलं आहे कुंकू. आणि मग मी म्हटलं लावलं तर तुम्ही लावायचं. मामी धड धड रडत होत्या, घळघळ रडत होत्या. आजही मला प्रसंग त्रास देतो. आणि मी हट्टाला पेटले होते की नाही मला तुम्ही लावायचं. आणि मग मामीने बाई म्हटली ती ऐकणार नाही, अशीच हट्टी आहे, लाव कुंकू. आजही माझा नवरा धडधाकट आहे, मस्त आहे, निर्व्यसने, निरोगी आहे, माणूस म्हणून ज्योतिबा फुल्यांच्या इतकाच मोठा आहे माझ्या दृष्टीनं. काही झालं नाही. जिचा मुलगा, ज्याच्या पोटाला मुलगा आलाय, अरे आम्हीच किती नादान. स्त्री फक्त स्त्री पुरुषांनी समजून घ्यायची नाही, स्त्रियांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. जिला मुलगा झालाय तिनं ओटीला पुढे यायचं. तुम्हीच तुमच्या मुलींना इतका अन्याय, तुम्ही बाई आहात, तुम्ही सक्षम असाल तर एकही पुरुष तुमच्या पोरीवर अंगावर हात टाकणार नाही. पोरगी देतानाच सांगायचं की तिच्या जसं तुमच्या सुखासाठी मी पोरगी दिली आहे तशी तुमच्या सुखासाठी जशी पोरगी आहे तशी माझी पोरगी तिच्या सुखासाठी सुद्धा, आणि तिच्या सुखामध्ये आमचा आनंद आणि आमचं सुख आहे, आमच्या सुखासाठी आम्ही तुम्हाला पोरगी दिली आहे. तिला निर्भय करायची ताकद आमच्यात असली पाहिजे. किती घाणेरड्या चर्चा, ते हक्क सोडपत्र. अरे होऊ दे की तुझी पोरगी, तुझी बहीण श्रीमंत, तिला 4 पैसे मिळू दे की, तू मिळव ना तुझ्या कष्टानं. बापानं मिळवलेल्या प्रॉपर्टीमध्ये हक्क सोड करायला लावायचा आणि तिला मोकळी करायची. ना धोबी का कुत्ता घर का ना घाट का. मला आज सांगा, किती स्त्रिया स्वतः एक अर्धा तोळा सोनं स्वतः घेऊन आलेत किंवा 1 गुंठाभर जमीन किती स्त्रियांनी घेतले. बोटवर करा. सरपंच ताई, तुम्हालाही माझी विनंती आहे की तुम्ही तुमची छोटीशी गाडी घेऊन आलाय, एक सायकल तुम्ही तुमच्या मुलासाठी घेऊन आलाय, किती स्त्री आहेत बोटवर करा. किती पुरुष आहेत 1 एकर 10 एकर जमीन घेऊन आलेत, गाड्या घेऊन आलेत, बोटवर करा. तुम्ही पण खरेदी केलं नाही का हो? भारताच्या नागरिक नाही आहात तुम्ही? कधी जाग्या होणार आहात? किती वर्ष आमच्या मुली गर्भात मरणार आहेत. किती गर्भात भयंकर अवस्थेत मरती पोरगी माहिती आहे. आणि नुसती पोरगी मरत नाही, आई मरते गर्भामध्ये. सर इंजेक्शन केलं जातं भुलीचं. तिचा श्वास घुसमटला पाहिजे, ती आक्रसली पाहिजे, आणि मग तो जीव मेल्यावर बाहेर काढला जातो. कारण बाहेर काढून मारता येत नाही, तिथं त्यांचं भय हे असतं. किती ते मुंडे नावाचा एक डॉक्टर होता, गर्भ कापून कुत्र्यांना खायला घालत होता. आणि कुत्र्यांना खायला घालायचा. गल्लीतल्या तिथल्या भागातल्या लोकांनी सांगितलं की इथं रक्ताचे पहाट होतात, तिथं भयंकर मोठी कुत्री येतात आणि आम्हाला त्रास होतो. त्याच्या विरुद्ध तक्रार केली. त्याला सगळे पोलीस बिलीस फॉर होते. तिथं तो पैसे पुरवत होता पाहिजे तेवढे रगड, कारण तिथं स्त्रिया जातातच ना. आणि मग हे रक्ताचे पाठ वाचवावे म्हणून ह्या हरामखोर माणसांनी अक्षरशः कुत्री बाळगली आणि जन्माला घातलेला गर्भ त्या कुत्र्यांना घालत होता. एका डॉक्टरचं क्रौर्य किती मोठं, मिक्सरला लावत होता आणि पाण्यात वाहून देत होता.
अशा अगणित घटना आहेत. ते बाळ जेव्हा मरत असतं, आत इंजेक्शन केलं जातं, तेव्हा ते धडपडत असतं, मला ऑक्सिजन पाहिजे, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे, मला बाहेर यायचं आहे. धडपड 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 चालते. त्यावेळेस त्या धडपडीमध्ये जे विष त्याच्या तयार होतं डोक्यामध्ये, मनामध्ये, शरीरामध्ये. जेव्हा आपण संतापतो तेव्हा आपल्या शरीरात विष तयार होतं. आपण जेव्हा हसतो तेव्हा 7 अवयव काम करतात, पण आपण चिडतो तेव्हा पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत सगळे अवयव आक्रोश तयार करतात आणि विष तयार होतं आपल्या शरीरामध्ये संतापाचं. त्या बाळाला मरताना किती मोठे विष तयार होत असेल. आणि मग असं मरताना बाळ जे धडपड करतं ते गर्भाशयाच्या पिशवीला इजा करतं. बाईला तिथं कॅन्सरच्या लागणीपासून 150च्या वरती आजार ज्यांच्या बायांचे गर्भपात केलेले आहेत, ज्या बायांच्या गर्भाच्या पिशवीवरती प्रयोग केलेले आहेत, ते आजार तिथं तयार होतात. सगळे प्रयोग बाईच्याच जननांगावरती. हे सगळं मला थांबवायचं असेल तर मला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. विविध शाखांवरती काम करताना अशासकीय सामाजिक कार्यकर्ते म्हणून स्त्रीलिंग तपासणी कायद्यान्वये मी ह्याच्या कोल्हापूर नगरपालिकेच्या कमिटीवरती आहे. त्या अनुषंगाने आम्ही जेव्हा छापा टाकायला जातो तिथल्या आमच्या कमिटीतलीच माणसं जाऊन पहिला सांगतात की आज छापा होणार आहे. त्यामुळं आम्ही पण गुप्तपणे काम करतो. एका ठिकाणी माझी मैत्रीण तनुजा शिपूरकर म्हणून छापा टाकायला गेली होती आणि छापा टाकताना तिथं आधीच मिळाली होती हिंड की हे लोक येत आहेत. आणि तिथं जास्तपर्यंत ती बाईला सलाईन लावून ठेवलं होतं. तिची डॉक्टर अगदी साळसूतपणे, नाही सर बघा सर, अगदी चेहऱ्यावर, कारण हे इतके बणील असतात, ह्यांच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलत नाही पाप केल्याचं, दुष्टकर्म केल्याची. आणि इकडं तिकडं बघताना ह्या मात्र बायका खेड्यातनं आलेली गगनबावड्याकडची, ती घाबरली. तिची बाळाची आई, बाळाची आजी, ती बाई पण घाबरलीच होती. तिचं बीपी शूट झालं होतं. आणि मग ती बाळाची आजी घाबरलेली दिसल्यावर लक्षात आलं की हे काहीतरी झालंय. मग तनुजानी असं इकडं तिकडं बघताना ती आजी डबा लपवायला निघाली. ज्या गर्भ मारल्यावर जे पोटाला घालायचं होतं बाळंतिणीला जेवण, ते जेवण प्लॅस्टिकच्या पिशव्यातनी काढून ठेवलं होतं आणि त्या डब्यामध्ये गर्भ कट केलेला टाकला होता. का करता? आता तर 2च बाळं पाहिजेत, होऊ दे ना मुली. इंदिरा गांधींनी नाही इतिहास घडवला. हे अंतराळ, ह्या अंतराळामध्ये विज्ञानानं इतकी प्रचंड मोठी तयारी केली आहे. एवढं मोठं हे आकाश, देवा तुझे किती सुंदर आकाश, हे गाणं आपण लहानपणी म्हणायचो, सुंदर प्रकाश सूर्य देतो, चंद्र देतो वगैरे. ते आता अवकाश देवाचं राहिलेलं नाही आहे, ते विज्ञान युगाचं राहिलं आहे, अंतराळाचं राहिलं आहे, अंतराळयानांचं राहिलं आहे. आणि ते विज्ञान स्त्रियांचं पण झाले आणि ते सुनीता विल्यम्सचं झाले. आणि दुसरी कोण? कल्पना चावलाचं झाले. का आमच्या डोक्यात कल्पना चावला येत नाही आहे? का मला कल्पना चावला व्हावं असं वाटत नाही? गर्भात मारायचं पुरीला नाही, माझा पोटात गर्भ वाढलाय, मी नाही मारणार. मी तू गर्भपात करून घेणारी बाई पण खुणी, गर्भपाताकडे घेऊन जाणारे पुरुष पण खुणी आणि डॉक्टरसुद्धा खुनी. या व्यवस्थेला लाच खाणारे पोलीससुद्धा खुनी. स्वतःला खुनी म्हणून घेऊ नका. मग हे स्त्री समजून घेताना पुरुषांना जेवढं भान दिलं पाहिजे तेवढं स्त्रियांना पण भान आलं पाहिजे की माणूस म्हणून जगताना मला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. पी सावळाराम तुमच्या गावात पुन्हा 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 पारायणं झाली पाहिजेत. संतांच्या विचारांची पुन्हा पुन्हा पारायण झाले पाहिजेत की माणूस होण्याकडं आपण प्रगत झालोय. खूप मोठी प्रगती आपल्याकडे आली आहे, पण आपण उन्नत झालेलो नाही जो संतांनी विचार दिला. इथं पारायण घडवणार एक दादांचं नाव मी ऐकलं, हिंदूराव नाना. तुम्हाला खरंच नमस्कार. पण हिंदूराव नाना, जेव्हा जेव्हा तुम्ही पारायण घडवाल तेव्हा बायकांची टिंगल टवाळी करणारे बुवा बाबा इकडं आणत जाऊ नका. अजिबात कमी अभ्यासात इतकी टिंगल आणि इतकी अक्कल काढत असतात आणि पुरुष आणि बायका पण हसत असतात. त्यातला इंदुरीकर महाराज, अश्लील चाळे, अश्लील भाष्य आणि सगळे चवीनं इंदुरीकर महाराजला ऐकतात. आमच्या चळवळीच्या रंजना गवांदे नावाच्या मैत्रिणीनं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नगर भागातल्या, तिनं त्याच्यावरती केस घातली. काय बोलला होता हा माणूस? चरित्रातल्या 7व्या अध्यायामध्ये अमक्या अमक्या पानावरती कोणत्या दिवशी संबंध केला तर मुलगा होतो आणि कोणत्या दिवशी संबंध केले तर मुलगी होते असं धडधडीत लिहिलेलं त्यानं वाचून दाखवलं. म्हणजे गुरुचरित्र सुद्धा स्त्री भ्रूण हत्याचं साधन आहे.
स्त्रियांचा अपमान करणारं साधन आहे, अशी गुरुचरित्र का वाचायची आम्ही? मार्गशीर्ष महिन्यात त्या वेगवेगळ्या फांद्या तोडायच्या, तांब्यात कोंबायच्या. बायानो, कधीतरी दुःख संपलंय का? आईची चप्पल फाटली तर मला पैसे घेऊन चप्पल तिला घेऊन द्यायची ताकद नसते. मी चोरून मारून कुठेतरी पैसे लपवून आईला माझ्या चप्पल घेऊन देते. इतका अधिकार नाही आहे मला. आणि असली गुरुचरित्र वाचायची. मार्गशीर्षातल्या पुस्तकामध्ये थेरडे, म्हातारडे, श्यामबाले, गाडगे बाबांसारखा माणूस सांगून गेला की समुद्रातल्या बोटी जर सत्यनारायणाच्या पूजेनं जर परत येत असतील तर सगळ्या जगानं सत्यनारायण घालावा आणि बोटी बाहेर काढाव्या. इतकं तत्वज्ञान देणारी इतकी भारी माणसं आपल्याजवळ होती. जातीभेदामध्ये तर आम्ही मुली धडाधड मुलींचे खून करतात. एक प्रकरण आम्ही ही व्यवस्था चालतो जिथं जात पंचायतीच्या लढ्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाचे 2 कायदे डॉक्टरांच्या जाण्याने आम्हाला वेदना देणारी गोष्ट म्हणजे गेलेल्या दुसऱ्या दिवशी अंधश्रद्धा निर्मूलनाचा पहिला कायदा पारित झाला. त्याच्यामध्ये डॉक्टरांनी 150 क्लॉज घातले होते, म्हणजे समितीतल्या चळवळीतल्या माणसांनी, की 150 प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत आणि त्यांच्यावरती बंदी घातली पाहिजे तर भारत सुधारणार आहे. तर त्यामध्ये राजकीय इतके थर्ड क्लास वृत्तीवर गेलेले. मला सॉरी, मी शिव्या नाही द्यायला पाहिजे व्याख्यानात, तर तुम्ही एकाही वक्त्याला शिवी देताना ऐकले नसेल, पण मला खूप यातना होतात. त्या 150 क्लॉजमध्ये यांच्या पोळ्या कुठं भासतात ते क्लॉज हळूहळू काढत 51वर आणले. मग 51वरती कायदा पारित करूया ठरला की कोणकोणत्या अंधश्रद्धा आहेत. मग त्या म्हणजे अगदी लिंबू मिरची बांधण्यापासूनच्या अंधश्रद्धा आजही आम्ही बांधतो. विज्ञानाची एक औषधाची पेटी असल्यासारखं बरोबर काहीतरी असावं. त्या काळी काळा बिबा, आताच्या पिढ्यांना माहिती नाही, काळा बिबा उतला की तो खुरप्याने किंवा सुईनं असं त्याच्यातलं तेल काढलं जायचं. डोकं दुखत असेल तर ते असं लावलं जायचं. टाचांमध्ये भेगा पडल्या तर ते लावलं जायचं. आतला जो मगज होता त्याचं अनेक औषधांवरती काळा बिबा काम करतो, ते औषध केलं जायचं. त्याच्यानंतर लिंबू आपल्याला 100-150 हजारांवरती आपल्याला उपयुक्त. रोज आहारात लिंबू पाहिजे, पण आम्ही गाडीला बांधतो. बांधा की लिंबू मिरची छान गाडीला बांधा आणि रस्त्यात गाडी सोडा, किल्ली लावून ठेवा आणि वाट बघत बसा की लिंबू मिरची गाडी वाचवते का. गाडी तुमचं शहाणपण वाचवते हो. गाडी तुम्ही किल्ली लावली पाहिजे, हेल्मेट बरोबर घेतलं पाहिजे किंवा लॉक केलं पाहिजे, गाडी सुरक्षित ठिकाणी लावली पाहिजे, कुणीतरी त्या गाडीवाल्याने ती उचलून नेली नाही पाहिजे. बोलू ना थोडं, चालतंय ना? हां, ती गाडी उचलून नेली नाही पाहिजे, ही सुव्यवस्था. गाडी उत्तम चालवता आली पाहिजे. 18 वर्ष पूर्ण झाल्यावरच गाडी चालवली पाहिजे. राजा, चल, आमच्या राजाला गाडी चालवा येते, चल राजा मावशीकडे सोडून ये. राजा खुश, मावशी खुश, आई खुश. नका ना कायदे मोडू. कायद्यांमध्ये तर इतक्या सुंदर सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत. सॉरी, मी असं एकाच विषयात रमत नाही, वेगवेगळ्या विषयात माझी गाडी जातीये. कायद्याने आपल्याला इतक्या सुंदर सुविधा दिलेल्या आहेत. मग त्या कायदे समितीची जी मोठी जंत्री होती त्याने कायदे निर्माण करताना ज्या ज्या गोष्टी करत 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 स्त्रियांसाठी, सगळ्यात पहिले शाहू महाराज स्त्रियांसाठी कायदे निर्माण करणारे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्त्रियांना मारहाण करण्यासाठी त्याच्या विरोधात त्यांनी कायदा केला होता. त्याला प्रचंड मोठी शिक्षा शाहू महाराजांनी ठरवली होती. परत स्त्रियांच्या बाळंतपणाच्या काळात त्यांचं स्वास्थ्यपूर्ण जगणं व्हावं म्हणून त्यांनी काही सुविधा निर्माण केल्या होत्या. शाहू महाराजांनी स्त्रिया शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी स्वतःच्या सुनेपासून सुरुवात केली नाही, तर समाजातल्या स्त्रियांना सुनेबरोबर परदेशात पाठवण्याचं धाडस केलं होतं. इतक्या मोठ्या सुविधा शाहू महाराजांनी निर्माण केल्या. फुल्यांनी जीवाचं रान करून स्त्री शिकली पाहिजे म्हणून विधवा प्रश्नांवरती काम करताना, विधवा बाळंतपणावरती काम करताना त्या काळी राजा राममोहन रायने पहिल्यांदी ही प्रथा म्हणजे इंग्रज अधिकाऱ्यांनी, लॉर्ड बॅकेलीनी ती सुरुवात केली. इंग्रज अधिकाऱ्यांनी भारतातल्या दुरावस्थे म्हणजे एक प्रकारची इष्टापत्ती, आमच्यासाठी आपत्ती पण इष्टापत्ती म्हणावी लागेल, सतीची प्रथा त्यावेळेस त्यांनी बंद करायचा प्रयत्न केला. तेव्हा नतद्रष्ट लोकांनी सांगितलं की सती प्रथा बंद नाही करायची, हा आमचा धर्माचा विषय आहे. आणि काय असायचं सती प्रथा म्हणजे, वारलेला नवरा अगदी तो विदुर म्हणजे म्हातारा असायचा, काही त्यावेळी सुविधा नव्हत्या, औषध उपचार नव्हते. त्या तरणा मेला किंवा म्हातारा मेला तर त्या सरणावरती त्या बाईला जाळायचं, पुरुषाला जाळायचं. आणि मग ह्या स्त्रीचा बोजा कोण सोसणार? कारण शेवटी स्त्री म्हणून आणि पुरुष म्हणून काही सगळ्याच भूकांची गरज असते. तुम्हाला जांभई येते, मी थांबू का?
कोणाकोणाला कंटाळा आलाय त्यांनी जांभई द्या किंवा हा टाळी वाजवा, मी थांबते. तर राजाराम मोहन रायने त्यावेळेस इंग्रजांना ह्या नतद्रष्ट समाजाने थांबवलं की आमची विधवा प्रथा बंद करायची नाही, आमच्या मुली जळतीलच. किती भयंकर. सावित्रीबाई फुलेचं बघितलंय का? सावित्रीबाई फुले बघायला किती जणांनी चालू केलंय. खूप सुंदर सिरियल चालू झाली आहे, अतिशय सुंदर काम केलंय कलाकारांनी. आपण वाचत नाही, निदान ते पाहायला तरी हरकत नाही. अतिशय छान सिरियल सावित्रीबाई फुलेंची चालू झालेली आहे. म्हणजे कुठलं चॅनल बरं? सोनीवरती, सोनी स्टार प्रवाहावरती ती सगळ्यांनी बघा. पहिल्या एपिसोडपासून बघायला मिळते. त्या सुविधा पण आपल्याला त्या टी व्हीने दिलेल्या आहेत. तर सावित्रीबाई फुलेंच्या आधी राजाराम मोहन रायनी ती प्रथा म्हणजे इंग्रजांना त्यांनी थांबवल्यावर त्यामध्ये राजाराम मोहन राय आणि त्यांच्या तिथल्या असलेल्या सामाजिक भान असलेल्या पुरुषांनी ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला आणि बंद केलीच. तिथून पुढं बायका जळायच्या बंद झाल्या, पण अंधार कोठडीत जाऊ लागल्या. अंधार कोठडीत इतक्या भयंकर की केश वपन करून तिला कुरूप करून टाकायचं आणि अशा स्त्रियांना अतिशय जनावरासारखं वागवलं जायचं. म्हणजे ती मातली नाही पाहिजे, ती उतली नाही पाहिजे, तिला दष्टपुष्ट झाली नाही पाहिजे, ती मुजोर झाली नाही पाहिजे, म्हणून तिला संकुचित करण्यासाठी तिला अंधाऱ्या खोलीतच ठेवलं जायचं. तिला कुठल्याही उपक्रमात येऊ दिलं जायचं, कारण ती प्रॉपर्टीवर शहाणी झाली तर प्रॉपर्टीवर हक्क सांगेल. आणि मग ह्या प्रश्नांच्या लढ्यासाठी ज्योतिबा फुल्यांनी लढा लढला. साधारण 9 वर्ष 9 महिने नाभिक समाजाचा संप घडवून आणला. त्या नाभिक समाजाच्या लोकांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी जीवाचं रान केलं ज्योतिबा फुल्यांनी आणि नाभिकांना सलग 9 महिने पोसलं. त्या नाभिकांचा पोटापाण्याचा प्रश्न होता. विधवेचं केश ओपन करून आलं की त्या घरातनं त्यांना धान्य पैसे वगैरे मिळत होते. मग ती सोय आमची होणार कशी म्हणल्यावर ज्योतिबा फुल्यांनी त्यांना तशी मदत केली. स्वतः 9 महिने नाभिकांची घरं चालवली आणि संप घडवून आणला आणि तिथून पुढे विधवा केश वपनाचा प्रश्न पूर्ण मोडीत काढला. त्याच्याही पुढं जाऊन आज पण कुणाचं धाडस नाही आहे की हा नैसर्गिक नेम आहे, नैसर्गिक भूक आहे. एखाद्या विधवेला किंवा एखाद्या तरुण मुलीला चुकीच्या मार्गानं, किंवा त्याला चुकीचा मार्ग म्हणू शकत नाही, ती तिची शारीरिक भूक होती आणि त्याच्यावरती आवर घालू शकले नाही. संस्कार बिंस्कार ह्या गोष्टी फार कोत्या ठरलेल्या असतात अशा ठिकाणी. मग अशा मुलीला लपवायचं, छपवायचं, ठार मारायचं हे आज चालतं. त्या काळी ज्योतिबा फुल्यांनी दारात पाटी लावली होती की मुलीने मरायला जाऊ नका, स्त्रियांनो मरायला जाऊ नका. तुम्हाला बाळ जन्माला गरोदर राहिला, कारण तिथं पुरुष पण जबाबदार होते ना, की ती स्त्री एकटीच जबाबदार होती. आणि ही शरीराची भूक कोणाला नाही, सगळ्यांनाच असते. मग असं जर घडलं, अघटित घडलं, तर त्याचं शल्य वाटून घेऊ नका, पण जीव देऊ नका, मरण्यासाठी तुम्ही नाही. हा बोर्ड तेव्हा ज्योतिबा फुलेंनी, आजही आमच्या अंगात ते धमक नाही आहे की ती मुलगी मेली नाही पाहिजे. तिचं ते अनैसर्गिक नाही आहे, नैसर्गिक आहे, पण चुकीच्या पद्धतीने घडले म्हणून चूक झाली म्हणून तो गुन्हा नव्हे, ती जगली पाहिजे. त्या काळी ज्योतिबा फुल्यांनी केलं. किती जणांना हे धाडस आहे. सावित्रीबाईचा लढा तर इतका मोठा की आपण सारखं एकच गोष्ट ऐकतो की सावित्रीबाई अंगावरती शेण साडा पडेल म्हणून, दगडं मारतील म्हणून एक साडी शाळेत घेऊन जायचे. सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं नाही. त्याही पलीकडे जाऊन 3 ग्रंथ सावित्रीबाई, ज्योतिबा फुल्यांच्या आधी सावित्रीबाईंनी ग्रंथ लिहिलेत. त्या ग्रंथांच्या बद्दल आपल्याला काही माहिती नाही. आम्हाला फक्त माहिती आहे मार्गशीर्षातलं पुस्तक. अहो केवढं विस्तृत साहित्य आहे बघा, की ते साहित्य आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आम्ही संकुचित वर्गातच राहतो, डबक्यातले बेडकासारखं आम्ही जगतो आणि त्याचाच परिणाम आम्हाला आमच्या मुलांशी संघर्ष करण्यासाठी, चांगल्या गोष्टी त्याला कळवण्यासाठी, माहिती देण्यासाठी, त्याला कायद्याचं ज्ञान सांगण्यासाठी, कायदा पाळायचा, गुन्हा करायचा नाही हे सांगण्यासाठी आमच्याकडे क्षमताच नाहीत. कारण आम्हाला मार्गशीर्षातला उपवास, एकही उपवास तुमचं भलं करत नाही. खिचडी नावाचा पदार्थ भारतीय नाहीच. मुळी खिचडीमध्ये फक्त जिरे भारतीय आहेत, बाकी साबुदाणा परदेशातनं आला, मिरची परदेशातनं आली, शेंगदाणा परदेशातनं, बटाटा परदेशातनं आला, आणि तुमच्या देवाला खिचडी चालते उपासाला.
अरे कधी अज्ञानातनं बाहेर येणार आहे तुम्ही? खिचडीचा साबुदाणा तयार करताना बघितला तर उलट्या होऊन मरल माणूस. इतक्या घाण पद्धतीनं तयार केल्या जातात, मुळ्या कुजवल्या जातात, मोठमोठे कायलीसारख्या विहिरीसारख्या कायली असतात, त्यात ती मुळं टाकली जातात, त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं, विशिष्ट केमिकल टाकलं जातं आणि ते असं कुजवून त्याच्यात आळ्या तयार होतात. काही जर पत्रे चांगले नसतील, वरचं झाकण चांगलं नसेल तर त्यात वर्ण पक्षी विष्ठा करतात, मेलेले पक्षी पडतात आणि मग हे त्यातली घाण काढून त्याचा परत क्रशिंग करून रस तयार करून तो परत फॅक्टरीत नेला जातो आणि त्याच्यापासून साबुदाणा तयार केला जातो आणि तो साबुदाणा आम्हाला देवाला चालतो. उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे उपवास. तुम्हाला हा 5 दिवस तुमच्या ह्या कमिटीनं जय किसान मंडळाने उपवास घडवलाय. उपवास, उप म्हणजे माझ्यापासून वेगळं, उपपंतप्रधान, पंतप्रधान म्हणजे मुख्य, उप म्हणजे दुसरा, किंवा उप म्हणजे माझ्याशिवाय मी मुख्य जर असेल तर माझ्या रोजच्या जगण्यामध्ये थोडासा बदल पाहिजे, थोडंसं मला छान कळलं पाहिजे, माझ्या पोटाला विश्रांती मिळाली पाहिजे, मला शांती मिळाली पाहिजे, मला आनंद मिळाला पाहिजे. 64 कलांमधली एक कला माझ्यामध्ये आली पाहिजे, मला छान गाणं गाता आलं पाहिजे, मला छान बोलता आलं पाहिजे, मला छान लिहिता आलं पाहिजे, मला नाचता आलं पाहिजे, मला ठुमकता आलं पाहिजे, मला छान काम करता आलं पाहिजे, मला अगदी बाबा आमट्यांसारखं भंग्यांसाठीचं काम करता आलं पाहिजे, काहीतरी मला माझ्या रोजच्या रुटीनपासून वेगळं करता आलं पाहिजे. म्हणजे उपवास. वास म्हणजे राहणे. चांगल्या गोष्टीत थोडा वेळ राहणं म्हणजे उपवास. 5 दिवस तुम्ही छान उपवास करताय. आजचा उपवास तुम्हाला किती पचला मला माहिती नाही. पित्त होणार आहे काय, जळजळ होणार आहे का, राग येणार आहे काय, पोटात कळ होणार आहे काय, आली बाई बडाबडा बडाबडा करून गेली. हा उपवास असा असला पाहिजे, छान संवादाचा उपवास असला पाहिजे. पुरुषांमध्ये बोलताना माझ्याकडे वाचन कौशल्य असलं पाहिजे, मला राजकारणावरती बोलता आलं पाहिजे, मला समाजकारणावरती बोलता आलं पाहिजे, मला जाहिराती छोट्या वाचता आला पाहिजे, मी राशी भविष्याकडे बघितलं नाही पाहिजे. राशी भविष्य काय असतं? 100% एका व्यवस्थेनं ज्योतिषशास्त्र, मग ते कुठल्या जातीला मी जातीवर बोलायला आलेलं नाही. ज्योतिषशास्त्र निर्माण करणाऱ्यांनी सुडो सायन्सचा वापर करून संबंध भारताला अतिशय घाणेरड्या पद्धतीनं याच्यात ओढलं गेलंय. काय असते? तुम्हाला किती जणांना ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे? पत्रिकांवर किती जणांचं, पत्रिका बघून किती जणांची लग्न झाल्यात? कोण सुद्धा बोटू. काय भारी गाव आहे तुमचं, आई शपथ लय भारी. एकाचं सुद्धा लग्न पत्रिका बघून झालेलं नाही. मग खरंच मला इतका आनंद झाला ना, म्हणजे मी खूप चांगल्या भूमीवरती बोलते आज. पत्रिकेतल्या 12 घरांमध्ये जे 12 घरं केले आहेत त्याच्यामध्ये सूर्याला ढाण 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 जळते की होते, एवढा प्रखर प्रकाश देते. त्या सूर्याला पत्रिकेत मधल्या स्थानी बसवले. मग कुणाला बसवले द्वितीय स्थानी माहिती आहे? काही माहिती नाही. उगाच जायचं, त्याच्यावर पैसे घालायचे, तो पत्रिका बघणार आणि तुमच्या आयुष्याचं चांगलं का वाटोळं तो ठरवणार. दुसऱ्या ग्रहामध्ये चंद्र. आता चंद्र कोण आहे? सूर्य हा मुख्य ग्रह आहे. सूर्यासारख्या लक्षावधी सूर्यमाला ह्या जगामध्ये विश्वामध्ये आहेत. ह्या भूमंडळामध्ये लक्षावधी सूर्यमाला आहेत. आपल्या सूर्यासारखे अनेक सूर्य आहेत. आपल्या पृथ्वीसुद्धा सारखी सुद्धा एखादी पृथ्वी असण्याची शक्यता, एखाद्याने अगणित पृथ्वी असण्याची शक्यता आहे. मग दुसरा पृथ्वी, सूर्य मुख्य ग्रह आहे, तारा आहे. जो स्वयंप्रकाश असतो तो तारा आणि जो परप्रकाश असतो तो ग्रह. हे आपल्याला भूगोलामध्ये आपण शिकलोय. मग हा ग्रह काय आहे? तर पृथ्वी हा मुख्य ग्रह आहे म्हणतो, माहिती आहे ना? पृथ्वीला आपण मुख्य ग्रह म्हणतो आणि पृथ्वीला, चंद्राला पृथ्वीचा उपग्रह म्हणतो. पण इथं काय केलं? पत्रिकेवरती मुख्यमंत्र्याला म्हणजे आत्ताचे जाऊ दे सोडा, मी नाव नाही घेत, त्यांना न बसवता दुसऱ्यांना बसवलं. उपपंतप्रधानांना बसवलं. चंद्र उपपंतप्रधान आहे, चंद्र उपमुख्यमंत्री आहे आणि पृथ्वीला जागाच नाही. असायला पाहिजे ना. ज्या पृथ्वीवर आम्ही सगळं करतो, खातो, जेवतो, प्रातर्विधी करतो, घाण करतो, तिला फोडतो, दगड करतो, पालापाचोळ्याचं वाटोळं करतो, शेती पिकवतो, सगळं करतो, हितच सगळा श्वास घेतो. महाभूतांच्या बरोबर पृथ्वीचा आम्ही सगळ्या प्रकारचा उपयोग करतो. त्या पत्रिकेत स्थान नाही.
नंतर गुरुला 42 लक्ष उपगुरू आहेत, पण गुरुला बाकीच्यांनी काय घोडं मारले, मग गुरुला त्यात घेतले. मग चंद्र, शनी, शनी तर इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे. बुध अतिशय छान आहे, त्या शनीच्या नावानं चालूच. मंगळ, त्या मंगळावरनं इतकं सर्वेक्षण सुंदर झालं की मंगळाचं आणि पृथ्वीचं निरीक्षण केल्यावर पृथ्वी मंगळावरनं जर फोटो काढायला गेला तर मोहरीचा लक्षावा भाग आहे, मोहरीचा लक्षावा भाग पृथ्वी आहे. त्याला काय पडलं हो तुमच्या उरावर बसायचं? पत्रिकेत मंगळ आहे, पत्रिकेत मंगळ आहे. आणि मग मंगळ मंगळ म्हणत त्या पोरीचं आयुष्य वाटोळं करायचं कुठल्या तरी अतिशय बेकार माणसाला किंवा कुठल्या तरी अतिशय बेकार बाईबरोबर त्या पुरुषाचं लग्न लावून द्यायचं, मंगळ आहे म्हणून. कधी जागृत होणार? आम्हाला इतकं अडाणी करून ठेवलंय, इतकं विचित्र करून ठेवलंय, आम्हाला इतकं भयगंडात अडकवलंय. त्यात आता बुवा बाबांचा सुकाळ, त्यांच्यासाठी मला पुन्हा बोलवा की आम्ही कसे बुवा बाबा पकडतो आणि त्यांना कसं जेरी सांगतो आणि कसं दे माय धरणी धाई कसं करायला लावतो. इतके घाणेरडे बुवा बाबा आहेत. स्त्रियांचं शोषण किती वाईट पद्धतीनं होतं. अंगात येणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत तर 100% खोटं असतं. अंगात येणारं सोंगाचा ढोंगाचं असतं आणि एक असतं मनोरुग्णतेचं, त्याला स्किझोफ्रेनिया म्हणतात. जी बाई अंगात येताना विचार करून इकडं तिकडं बघते, हू आवाज काढते, किंवा गौरीच्या दिवसात जे अंगात येतं ते सगळं खोटारडं असतं. तिला शासन करणं आणि तिच्यापासून 4 हात लांब राहणं, घुमतेच तेवढी घुम, कधी देव तुझं झाड सोडते अशी मज्जा बघत बसायला पाहिजे. ती घुमत असते आणि आपलं तिला देवा झाड सोडा इतकी घामेजलेली असते, कपड्याचं भान नाही, विचार नाही, संस्कार नाही, संस्कृती नाही, आणि तिला आम्ही देव म्हणून पाया पडत बसू. अगो भया, काहीही वाईट करत नाही. आणि जी अशी ढुलत असते नुसती किंवा 1 शून्यात बघत असते ती मनोरुग्ण असते. वाद्य वाजायला लागले, स्त्रियांना आजही आम्ही कोंडून ठेवले. वरातीत खंडोबारायचे लगेच पुरुष नाचायला चालू करतात. मस्त नाचता आलं पाहिजे, आम्हाला धडाकून नाचता आलं पाहिजे. आम्हाला नाचायला मिळत नाही, आम्हाला गायला मिळत नाही. आमच्या पदराकडे तुमचं लक्ष, आमच्या डोळ्याकडे तुमचं लक्ष, आमच्या कपड्याकडे तुमचं लक्ष. म्हणून जसं पुरुषांना प्रत्येक स्त्रीमध्ये 70% पुरुष असतो आणि प्रत्येक पुरुषामध्ये 70% बाई असते, 30% मातृ आणि पितृलिंग असतं, ज्याचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. स्त्री असेल तर पुरुष आहे आणि पुरुष असेल तर स्त्री आहे, किंवा जेंडरमध्ये जाणारे सगळेच आहेत. काय असतं 70% समान? पुरुषांना जिथं श्वास घ्यायला लागतो तिथंच आम्ही बाया श्वास घेतो. आमच्याकडे कानानं श्वास नाही घेत, आम्ही नाकानीच श्वास घेतो. तुमचं हृदय धडधडतं, आमचंही हृदय धडधडतं. आमच्याकडे पण, आम्हाला पण केस आहे, तुम्हाला पण केस आहे. जेंडर आणि सेक्समधला फरक आपल्याला समजून घेता आला पाहिजे. बायांनी असा पदर घ्यायचा असतो, बायांनी डोक्यावर पदर घ्यायचा असतो, बायांनी केस विंचरायचे असतात, बायांनी केस कापायचे नसतात, बायांनी जोडवी घालायचे असतात, बायांनी मंगळसूत्र घालायचं असतं, बायांनी मोठ्याने बोलायचं नसतं, बायांनी खिदळून हसायचं नसतं. हे झालं जेंडर, लिंग भाव. आणि लिंग म्हणजे काय? मी स्त्री म्हणून जन्माला आले, मला जननांग आहे, मला स्तन्य आहे, मला केस आहेत, मला डोळे आहेत, मला मातृत्व दिलं आहे, मला जननांग आहे, हे माझं लिंग झालं. पुरुषांना पुरुषाचं लिंग दिले, हे लिंग झालं. ह्या लिंगाचा सन्मान आपल्याला दोघांचा पण करता आला पाहिजे. 70% पुरुषांना, तुम्हाला बाईच्या 9 डॉक्टर कोण असतील तर सांगा, 9 ते 11 अवयव एकमेकाला दान करू शकतो. स्त्रियांना पुरुषाच्या आणि पुरुष चालतात की नाही? कुणी अभ्यास केला असेल, मला वाटतं डॉक्टर साहेब तुम्हाला माहीत असेल की हे अवयव दिले जातात. स्त्रीचं रक्तच पुरुषाला चालतं, स्त्रीचं गर्भाशय सोडलं तर ते लिंग आणि गर्भाशय एकमेकाला दान करू शकत नाहीत, जननांग दान करू शकत नाहीत. बाकी सगळं दान, आंतरडं चालतं, किडनी चालते, डोळा चालतो, त्वचा चालते, सगळं एकमेकाला आम्ही दान करू शकतो. 70% सेम आहे. जिथं पुरुषाच्या जिभेला कडू लागतं तिथं बाईच्या जिभेला कडू लागतं. आम्हाला काही इथं कडू नाही लागत, जिभेलाच लागतं. एवढे आम्ही एकमेकाचे समान आहेत. 30% निसर्गानं इतकं सुंदर केलं आहे, त्या सुंदराचा सन्मान आपल्याला पुरुषांना आणि स्त्रियांना पण करता आला पाहिजे. स्त्रियांना मी स्त्री आहे, मी बाईपण, माझं काय, तुम्ही काय करता? मी आपली घरीच असते, गृहिणी. अगं सांग ना सन्मानानं, सगळं घर चालवते मी. हे तगडे जे इथं बसलेत ते माझ्या जीवावर चालतात.
मी मेली तर दुसऱ्या दिवशी शोधायला चालू करतायत. बाई विधवेपणावर आयुष्य काढते, सगळ्या भावना मारते, काही चोरून करत असेल, काही चुकीचं करत असेल, पण ती स्वतःला वाचवून समाजामध्ये प्रतिष्ठेला घाबरून ती जगण्याचा प्रयत्न करते. पुरुष मात्र धडधडीत वाईट वागतात. याचा अर्थ तुम्ही वाईट वागावं असं वाईट वागता म्हणून नाही, ती निसर्गाची गरज म्हणून असू शकतं. माझ्याशिवाय नाही हो, मी आहे म्हणून आहे. हे बाईंचं वाक्य खरं आहे. मी आहे म्हणून मी टिकल्या. अहो खरंच असते. मी आहे म्हणून यांचं परत चाललेलं असते. शर्ट काढायचा, टाकायचा. आता तुम्हाला आणखी थोडं खूप विकृत आणि घाणेरड वाटू शकतं. किती पुरुष घरातले अंडरवेअर स्वतः धुतात. स्वतःची अंडरवेअर, तुम्हाला तुमच्यातल्या सत्वाची, ह्या सूर्य चंद्र पृथ्वीची शपथ आहे, खरं बोलायचं. किती पुरुष स्वतःची अंडरवेअर स्वतः धुतात? एकही नाही. किती स्त्रिया स्वतःची अंडरवेअर स्वतः धुतात? का हो? इतकं घाणेरडं, म्हणजे शी सगळा कुठेही बसणार, काही तुमचं होतं, त्या बाईनं का धुवायचं हो? तुमची कपडे तुम्हाला नाही धुता येत? माझ्या घरातले पुरुष, मी सांगितलं म्हणून नाही, माझ्या नवऱ्याचा संस्कार म्हणून, आमच्या घरातला एकही पुरुष अंडरवेअर बाथरूममध्ये टाकत नाही. कधी शिकवणार हे शहाणपण आम्ही? लहानपणापासून आम्ही लाचार, आम्ही नादान, आम्ही हे सगळं करायचं. पाळीची कपडे सुद्धा मीच धुते. निकर कधी सूर्यप्रकाशात टाकली पाहिजे, कारण अंतर्वस्त्र ही चांगल्या ठिकाणी टाकली पाहिजेत. कुठेही नाही टाकायची, खोपड्यात, जिथं पुरुषांना दिसू नये. बघायला आदिम संस्कृतीत बलात्कार का होत नाहीत? तर सगळं एकमेकाचं माहीत असतं. इथं सगळं चोरून, ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या चोरून, अनैसर्गिक सुद्धा तर चोरूनच. कशासाठी? आमची टीम काम करते, अंधश्रद्धा निर्मूलनाची टीम. आमच्यातला एकही कार्यकर्ता स्वतःची कपडे तर धुतो. आईची, बायकोची, बहिणीची, सगळ्यांची कपडे तो धुतो. आमच्या कार्यकर्त्यासुद्धा जसं पडल तसं काम करतो आम्ही. आमच्यातल्या कार्यकर्त्या पोराला, आमच्या एका कार्यकर्तीची समजा पिरियड झाली तर ती सांगते, राजा कुठे आहेस? का गं, जरा पॅड घेऊन ये की. मग तुला कुठली साईज पाहिजे? लार्ज पाहिजे का हे पाहिजे? कुठला? इतकं छान आपल्याला जगता आलं पाहिजे. निसर्गानं तिला दिलंय, ते आहे म्हणून तुम्ही आम्ही सगळे आहोत. ते अनैसर्गिक नाही, ते घाणेरडं नाही, ते अस्वच्छ नाही, ते देवाला स्पर्श करण्यासाठी नाकारणं जाण्यासारखं नाही. इतके माणसं होण्याकडे आपण गेलो पाहिजे. आणि इतकं माणूस होण्याची, मी माणूस हे सांगण्याची ताकद तुम्हा बायांमध्ये आली पाहिजे. आईमाईवरची शिवी नाकारता आली पाहिजे. मी आज तागायत लहानपणापासून मी कुणाची आईमाईची शिवी खाल्लेली नाही. एकदा मात्र रस्त्यातनं काय झालं, एक आजोबा येत होते आणि त्यांना ते पडत होते, म्हणून मी पटकन माझी गाडी बाजूला लावली आणि त्या आजोबांना धरायला गेले. तेवढ्यात माझ्या गाडीमुळे एक गाडी डिस्टर्ब झाली आणि त्यांनी मला थाडकन शिवी दिली, घाण शिवी दिली मला त्यांनी आईमाईवरून. तोपर्यंत मग आजोबा उठले, त्यांचं जरा झाडलं होतं, ऑलरेडी झालं होतं. मी फक्त शिवी ऐकले. आजोबांना नीट सायकलवर बसू दिलं आणि गाडी काढली आणि तराट गेले. त्याला सिग्नलला गाठला मी आणि सिग्नलला गाठला आणि म्हटलं, काय रे म्हटलं, मगाशी शिवी दिलीस तू, किती घोडे आहेत तुझ्याकडं, घेऊन ये म्हटलं. तुझ्या सायकलची, मोटरसायकलची घाण तुला पुसता येत नाही, हरामखोर म्हटलं. शिवी देऊन म्हातारा माणूस पडलेला बघितला असं, आई मारून शिवी देतोस रे म्हटलं. तू कोणाच्या कुत्र्याच्या पोटाला जन्माला आलायस? सगळे तिथं सिग्नल थांबला, त्या गाड्या गेल्या तरी सगळा गोंधळ चालू झाला. मी म्हटलं, ह्यानं मला घाणेडी, ह्याच्या आईच्या वयाची ह्यानं मला घाणेडी शिवी दिली. म्हटलं, कुठं आहे तुझा घोडा, दाखव म्हटलं. नाही मॅडम, चुकलं माझं, सॉरी मॅडम. सांगता आलं पाहिजे, तुम्ही शिवी खाण्यासाठी जन्माला आलेला नाही, तुम्ही मार खाण्यासाठी, तर त्याहून नाही. नाकारता आलं पाहिजे मला की मी माणूस आहे. भारताची स्त्री शक्ती 50% आहे, जगाची स्त्री शक्ती 50% आहे. भारतानंतर चीन 4-5 वर्षांनी स्वातंत्र्य झाला. पहिला चीननं काय केलं असेल? लोकसंख्यामध्ये एकमेकाच्या तुलनेत आपण स्पर्धक आहोत. आता भारत पहिल्या क्रमांकावर गेला आहे. भारताने पहिल्यांदा तिथल्या अंधश्रद्धा दूर केल्या. आक्रमकांनी केलेलं नुकसान टाळायचं होतं. देश सुंदर आणि सुजलाम सुफलाम करायचा होता. पहिल्या 50% स्त्री शक्तीला जागा केलं. चांगल्या यंत्रणा निर्माण केल्या, तिथं चांगल्या चांगल्या सुविधा निर्माण केल्या. बाई घरात बसून राबत बसली नाही पाहिजे.
तिचा पाळीचा काळ, तिचा बाळणपणाचा काळ तो मात्र सुंदर व्हावा, स्वास्थ्यपूर्ण व्हावा, त्यासाठी तिला रजांची सुट्टीची निर्मिती केली आणि प्रत्येक स्त्री 50% स्त्री चीननं कामाला लावली. मग तिथं मिक्सर तयार केले, तेच आपण वापरतो. पाटा वरवंटा बाईच्या हातातनं काढून टाकला. धुण्याचे सुंदर साहित्य निर्माण केलं. डब्यांची व्यवस्था, छान छान खानावळी जेवणावळी निर्माण करून प्रत्येक डब्यात पोषण मूल्यात्मक आहार देण्याचं काम त्यांनी चीननं तिथं चालू केलं. आणि त्या प्रगतीपथावरनं चीन आज अमेरिकेशी स्पर्धा करतो, छाती ठोकपणे उभं राहतो, ये काय करायचं ते कर म्हणून. अमेरिका पण गलबलते चीनसमोर. आणि आम्ही सगळ्या राष्ट्राचे लाचार. आमचे राजकीय नेते काही वाटेल ते घाणेरडं करतात, आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. माझा मताचा अधिकार सुद्धा मला नाही. माझ्या घरातला बेवडा पुरुष होऊन सांगतो, तिथं जाऊन मटणं खातो, पार्ट्या झोडतो आणि मी माझ्या त्या बेवड्यानं सांगितलेला मतदान करते. अक्कल कुठं घाण ठेवली आम्ही? 50% ताकद आहे आमची त्या माणसाला पाडण्याची. जर तो नादान असेल, घाणेरडा असेल, विकृत असेल, समाजाचं त्याला भान नसेल, तर ताकदीनं एकत्र येऊन त्याला पाडलं पाहिजे. एवढी ताकद बायकांमध्ये. पण नाहीच, आम्हाला ते करायचं नाही. तुम्ही जाताना काय घेऊन जायचं ते घेऊन जा, 4 शिव्या पण देऊन जा, काय हरकत नाही. पण माणूस म्हणून जगायला शिका आणि उठायला शिका. मी माझ्या बाळाला लहानपणापासून जर आई माईची शिवी द्यायची बंद केले, घरातल्या सिनियर बायका तर सुनेला शिवी दिली की तिला इतकं खुदुखुदू आनंद होतो, कसं शिवी देते. त्यांनाही सांगितलं पाहिजे. माझं बाळ सुजाण नागरिक व्हायचं असेल तर पालकत्व घरातल्या प्रत्येकाचं घेतलं पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं माझ्यासारखीच, ही माझी आईनं मला सांगितलं होतं. मी थोडे अवखळ होते, माझ्या भावाचं संभाजी मोहिते इथं येऊन गेले होते, त्यांनी व्याख्यान दिलं होतं इथं, माझे मोठे बंधू. त्यांची प्रॅक्टिस नवीन होती, वकिली तर पहिल्यांदा सुरुवातीला पैसे मिळत नाहीत जास्त, घरात स्वास्थ्य म्हणजे त्यांना टेन्शन होतं. शेतीभाती बरी असल्यामुळं आमचं काही तसं त्याच्या पैशावर चालतंय असं नव्हतं. पण त्याला सारखं खंत वाटायची की मी कधी पैसे मिळवणार. आणि अतिशय विवेकी, तुम्ही ऐकलंय त्यांना, किती जणांनी ऐकलं माहीत नाही, 15 वर्षापूर्वी ते इथं व्याख्यान देऊन गेले होते. तर सुरुवातीचा काळ प्रॅक्टिस नीट होत नाही, त्यावेळेस घरातल्यांना पण पेशन्स असले पाहिजे. ते पेशन्स माझ्या आईकडे होते. माझे वडील वारले होते तेव्हा. आणि मग माझी वहिनी आली. मग ते काय व्हायचं, माझ्या आईला आज 85 वर्षाची, आजही ती 4:30-5लाच उठते. आजही पाण्याची भांडी तीच धुते, तिला घाण वाटते. शिळं पाणी ओतून देत नाही, तर त्या स्वयंपाकाला वापरायचं, प्यायला नवीन पाणी भरायचं, असं तिचं ते छान उपक्रम चालू असतात. आजही ती सुनांना छान मदत करते, सुनांकडे अतिशय मायेनं बघते. आणि मग ती, मला कॉलेज असायचं, मी लवकर उठून बाहेर पडायला बघायचे. तर मग मी उठत असताना वहिनी माझी येणार, मग चहा करणार वगैरे. तर एकदा मी म्हटलं, वहिनी लवकर उठत जा की, अक्का पण उठते ना. माझ्या आईनं ऐकलं. तुला काय अधिकार आहे म्हणले तिला किती वाजता उठायचं सांगायचा. आणि अतिशय गोड शब्दात तिनं मला खडसावलं, सीमा लक्षात ठेव, कुण्यातरी आईबाईनं तुला जसं, तुम्हाला चौघीनं मी जसं मायेनं प्रेमानं वाढवलंय, हाताचा पाळणा खेळणं करून तुम्हाला घडवलंय, तसं तरी कुणाच्या तरी आईबाईची मुलगी आपल्या घरी येते, ती तुझ्या भावासाठी तुझ्या घरी आली आहे. तिचं सुख आपण भावाला देतो, तुझ्या नानाला तुझ्याकडून माझ्याकडून घराकडून जे आनंद मिळतो ते 1 सुख त्याच्या बायकोकडून त्याला मिळणारं 2 सुख. तुला नको आहे का तुझ्या भावाचं सुख? त्या बाईनं तिच्या आईनं ती इतकं सुंदर बाळ, तिचं सगळं अंगण, घर, दार, खेळणी, स्वातंत्र्य सगळं टाकून माझ्या घरात आली आहे. आणि तू जर भावाला काहीतरी त्याला काहीतरी तिला म्हटली, तिनं जर नर्वस झाली आणि तिनं नर्वस असं म्हणली होती, ती नाराज झाली, ती दुःखी झाली आणि तिनं नानाच्या कानावर घातलं, तर कराडला नाना मोटरसायकलवर जातो, काहीतरी चुकून झालं तर अक्षरशः सरसरून अंगावर काटा आला आणि भीती वाटायला लागली की नाही बाबा, आपण वहिनीला जपलं पाहिजे. म्हणजे हा संस्कार बायांनी पण केला पाहिजे की माझ्या घरात खूपदा सुनांचा आदर सासरे छान करतात, पण बायकांचा द्वेष करतात. हा कारणही तसंच असतं. मागच्या पिढीनं माझ्या सासूनं मला छळलंय म्हणून मी हिला छळायचं. आम्हाला कुठेही मिळलं होतं, आमच्याकडं काही होतं नाही करायचं हे सगळं. माझी सून जशी असेल तशी मला स्वीकारायला पाहिजे. माझ्या बाळासाठी माझ्या घरात आली आहे, माझ्या मुलासाठी माझ्या घरात आले पाहिजे. माझ्या सुनेचं जेव्हा, माझ्या मुलाचं जेव्हा लग्न झालं त्या दिवशी, पहिल्या दिवशी सून माझी आली, आई हे दागिने ठेवा, पिल्या ही कपाट, ही किल्ली कुठं ठेवायची तिथे तू ठेव, मला पण लागतील तेव्हा तूच काढून आणून दे.
त्या क्षणापासून देवळात जायचं जा, नको जायचं जाऊ, टिकली काळी लाव पांढरी लाव, टिकलीवर नवरा नसतो, नवरा हृदयात असतो. तो टिकला पाहिजे, तो व्यसनाकडे गेला नाही पाहिजे, तो छान वागला पाहिजे. त्यासाठी कंबर कसणं आपली जबाबदारी आहे. तू शासकीय अधिकारी असशील, तू नोकरी करणार असतील, तू खाजगीत काम करत असशील, नोकरी करत असताना तुम्हाला दोघांनाही माणूस म्हणून जगता आला पाहिजे. माझ्या लेकाला मी हाच संस्कार दिले. बाळंतपणात आई किंवा जी मदत करणारी मदतनीस बाळंतिणीला असते, त्याच्यात चौपट वेगानं माझा मुलगा काम करतो. माझा मुलगा 2 वेळा आयर्नमॅनच्या स्पर्धेत उतरला. ज्युरिसमध्ये आयर्नमॅन नावाची जी स्पर्धा असते, आयर्नमॅन ही खूप तशी त्रासदायक स्पर्धा असते. 4.5 किलोमीटर पाण्यात पोहायचं आहे, 42 किलोमीटर पळायचं आहे आणि 150 किलोमीटर रनिंग करायचं असतं. पहिल्यांदी हे करायचं, सायकलिंग करायचं 150 किलोमीटर, 148 किलोमीटर. ते संपलं की झटक्यात पाण्यात उतरायचं आणि पोहायचं ते 4.5 किलोमीटर. आणि 4.5 किलोमीटर झाल्यानंतर पटकन उठायचं, कपडे बदलायचे आणि 42 किलोमीटर पळायचं. ही स्पर्धा 12 तासाची 17 तासामध्ये जिंकण्याची स्पर्धा. 17 तास पूर्ण केले की ती पूर्ण झाली म्हणायची. 17 तासानंतर 1 सेकंद जरी पुढे गेला तर ती ग्राह्य धरली जात नाही. अशी 17 तासाची स्पर्धा माझ्या मुलग्यानं 12.5 तासात पूर्ण केली. आपल्या भारतात आहारशास्त्राप्रमाणे थोडे आपली भारतीय मुलं याच्यात कमी पडतात. सगळेच जिंकतात असं नाही, पण पहिल्या 7-8 मध्ये आपली भारतीय असतात. परदेशातली मात्र 4.5 तास 5 तासात ही स्पर्धा पूर्ण करतात. इतकं त्यांच्याकडे खेळावर लक्ष दिलं जातं. आम्ही पालक खेळावर लक्ष देत नाही. किती पालक मुलांच्या शाळेत पुरुष पालक जातात आणि किती स्त्रिया जातात जरा बोटवर करा. पालक सभेला गेल्यावर व्हेरी गुड, एक छान, थँक्यू दादा, तुमचा एकच हात वरती आला, व्हेरी गुड. इकडं बरेच हात वरती आले. शिक्षकांकडे जाऊन माझ्या पोराचं काय चुकतंय, काय बरोबर आहे हे बघण्याची जबाबदारी माझे सुजाण पालक म्हणून. कायद्यांचं पालन मलाच शिकवलं पाहिजे. कायद्याप्रमाणे 18 वर्षाच्या बाळाला गाडी नाही दिली पाहिजे. मी माझ्या पोराला सायकलशिवाय काही दिलं नव्हतं. 18 वर्ष पूर्ण झाल्यावर साधी स्कूटर दिली, त्याच्यानंतर त्याला गाडी दिली. मी त्याला सांगायचे सुट्टीच्या दिवसात 15 दिवस तरी एखाद्या दुकानात जाऊन काम करायचं. कसं 8 आण्यात कसा बाजार होतो आणि 800 रुपयात कसा बाजार होतो, 8000 रुपयेमध्ये बाजार कसा होतो, माणसं कशा पद्धतीनं संघर्षावर जगतात हे जगण्यासाठी मी त्याला पाठवायचे. वयाच्या 6वीला असताना त्याला पाळी नावाचा विषय सांगितला मी, की कशा पद्धतीने गर्भाशयाची पिशवी असते. मग त्याला प्रश्न पडले होते की आई बाळ कसं होतं, बाळ पोटात कसं जातं. त्या प्रश्नाची उकल तुला नंतर हळूहळू सांगते बाळा, आत्ताच सगळे विषय घेत बसू नकोस. गर्भाशयाची पिशवी कशी असते, त्यात बाळ कसं असतं, तिचं आवरण कसं असतं आणि म्हणून मुली कशा त्रासात नसतात, मुलींना कसं जपलं पाहिजे, त्यांना केसाला हात कसा नाही लावला पाहिजे, तिचा सन्मान कसा झाला पाहिजे, तिची काळजी कशी घेतली पाहिजे, मी माझ्या बाळाला 6वीत असताना सांगितलं होतं. त्यामुळे त्याला सॅनिटरी पॅड म्हणजे काही सांगायची गरज पडली नव्हती. चुकून बाथरूममध्ये काही उलटं धुतलेलं पडलं असलं तर आई ते पॅड उचलून टाक म्हणून तो लहानपणापासून सांगतो. मेडिकल स्टोअर्समध्ये गेला तर तो त्या पिशवीला कवर दुसरं कागद, कशाला कागद वाया घालतो, त्याला कवर आहे ना म्हणतो. इतकी शुद्धता आम्हाला आमच्या बाळामध्ये जोपासता आल्या पाहिजे. बाळणपणात आमच्यापेक्षा जास्त तो बायकोबरोबर प्रेमाने असायचा, आजही असतो. माझी मुलगी नात जरा अवखळ आहे. एक जण म्हणजे मला त्यांनी दोघांनी सांगितलं की आई आता आमचं बाळ तो आनंदानं घ्यायचं, जबाबदारी म्हणून नाही. तुला घ्यावंसं वाटलं तर घ्यायचं, पण तुझी जबाबदारी नाही, आमचं बाळ आमची जबाबदारी आहे. माझा मुलगा म्हणजे ते प्रकर्षाने मला करतात, म्हणजे आम्ही ॲडजस्ट करतोच एकमेकीला खूप छान पद्धतीनं. खूप सुंदर संबंध आहेत आमच्या दोघींचे, मैत्रिणींसारखे. सून लेक, माझ्या सून लेकीसारखे नो, खोटं बोलतो आपण. मैत्रीण असायला पाहिजे आपली सून आपल्याबरोबर. खूप छान आणि खूप गुणी सून मला मिळाली. आपल्या तिथल्या पाहुण्यातलीच आहे, इस्लामपूरची, बोरगावची. तर तो येतो, तो पटपट जेवतो किंवा तो बाळाला घेतो, तिला जेवायला सांगतो आणि मग ते एकमेकाला असं बाळ आदान प्रदान करता आलं पाहिजे मला. शिशूचं तो इतकं छान लिलया वापरतो. माझे मोठे भाऊ ॲडव्होकेट संभाजी मोहिते, माझी वहिनीला झोप लागली असली तर कधी बाळाचं दुपटं, कधी लंगोट बदलली वहिनीला माहिती असायचं नाही. असा माणूस व्हायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे.
खूप काही बोलण्यासारखं आहे. संविधान समजून घेतलं पाहिजे, अंधश्रद्धाच्या गर्तेतून बाहेर आलं पाहिजे. कोहाळा आपण घराला बांधतो, त्यात 150 प्रकारचे आजार बंद करण्याच्या कोहाळ्यात ताकद आहे. तो कोहाळा बांधून कुजवायचा नाही, तो मुलांच्या पोटात गेला पाहिजे. लिंबू मिरचीतला सगळ्या मिरच्या, एका बाईच्या घरातले पोहे तयार होतात, ती लिंबू मिरची गाडीला कधीही बांधायची नाहीत. कुठल्याही मुलावरनं मीठ उतरून पाण्यात वाया घालवायचं नाही. मीठ आता खूप महाग झाले. सगळं खोटं, दृष्टबिष्ट काहीही लागत नाही. इतका मोठा ताजमहाल कोसळून पडला असता, जग बघून गेले. जगातली इतकी आश्चर्य मरून पडली असती, दृष्ट लागत असती तर सगळी उन्मळून पडली असती. इतका सुंदर सूर्य आपल्याला पहाटे दिसतो, पहाटे सूर्य इकडून उगवत असतो, चंद्र मावळत असतो, ते इतकं विलोभनीय सुंदर असतं, ते आपल्या दृष्टीला इतकं सुंदर दिसतं. ते दृष्ट लागली असते तर संपुष्टातच राहिलं असतं ना, राहिलं असतं का? तर या सगळ्या खोट्या गोष्टीतनं, उपवास नावाच्या कर्मकांडातनं आपल्याला बाहेर आलं पाहिजे. सावित्रीबाई फुले वाचली पाहिजे, कल्पना चावला मला कळली पाहिजे, जाहिराती आलेल्या जाहिराती वाचता आल्या पाहिजेत, अहवाल वाचला पाहिजे, संपादकीय वाचलं पाहिजे. त्याचबरोबर आनंदाच्या गोष्टी पण पेपरमध्ये वाचल्या पाहिजेत. पुस्तकं, जगभरातली सगळी पुस्तकं आपल्या अवतीभोवती असतात, ती पुस्तकाची पारायणं आपल्याला करायला पाहिजेत. बचत गटाच्या माध्यमातून पैशावरती मोठं होऊन पैसे वापरण्यापेक्षा, पैसे तर गरजच आहे महत्त्वाची, आपल्याला आहारशास्त्राबरोबर विहारशास्त्र आणि टाईम मॅनेजमेंट करता आले पाहिजे. पैशाचं नियोजन करता आलं पाहिजे. माझ्या पैशातनं, गुंतवणुकीतनं मला 1 गुंठा तरी जमीन घेतली पाहिजे. जमिनीमध्ये, प्रॉपर्टीमध्ये जेव्हा पैसे मिळतात तेव्हा पुरुषांना सुद्धा 4 प्रकारच्या प्रॉपर्टी आपण गुंतवू शकतो. एक सोन्यामध्ये, एक जमिनीमध्ये, एक विमा पॉलिसीमध्ये आणि एक भाग भांडवल घेतो ना आपण शेअर्समध्ये. तर हे शेअर्स बाजार आपल्याला कळला पाहिजे. काय असतं शेअर्स, कशी गुंतवणूक होते, विमा पॉलिसीज कोणत्या कोणत्या प्रकारच्या, कशा फसवणाऱ्या पण असतात आणि चांगल्या पण असतात. ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत आपल्याला ज्ञात असलं पाहिजे. एक राजकारणाच्या सरपंच म्हणून असाल, स्त्री म्हणून तुम्ही असाल तर पुरुषाचा विचार घेतला पाहिजे, नाकारला नाही पाहिजे. विचार घेताना माझा विचार त्याला सांगता आला पाहिजे. आणि समस्या सोडवताना त्या समस्यांना सामोरं गेलो की निर्णय प्रक्रियेत सुद्धा आपला सहभाग असला पाहिजे. माझ्या मागं खुर्चीत बसून नवऱ्यानं किंवा कुठल्या मामा, पापा, दादाने मला नाही सांगायचं. प्रश्न सोडवण्याची ताकद मला पुरुषांना इतकाच प्रगल्भ मेंदू मिळाला आहे. अशा सगळ्या व्यवस्थेतून आपण काम केलं पाहिजे. उपवास, तपास, कर्मकांडातून जेव्हा बाई एक उपवास करते तेव्हा 8 दिवसाची ताकद नष्ट करते. भारतातल्या 80% बायका रक्तदान करू शकत नाहीत आणि 90% बायका शिवी नाकारू शकत नाहीत. आई माईवर नसेल, साधी वाटी, वाईट चांगली, ह्या शिव्या त्या नाकारू शकत नाहीत, कारण तेवढी क्षमता आमच्यात नाही, ताकद आमच्यात नाही, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडतात. वेळेपेक्षा खूप जास्त बोलले. तुम्ही सगळ्यांनी खूप शांत चित्ताने ऐकलं. मनपूर्वक आभार. काय बोलले, किती बोलले, कसं बोलले आणि किती घेण्यासारखं बोलले. मलाच खरं तर प्रश्न पडला की हे किती पटलं असेल, किती रुजलं असेल. पण माणूस होण्याच्या प्रक्रियेकडे जाताना स्त्री भान आणि पुरुष भान आपल्याला दोघांनाही राखलं पाहिजे. स्त्री समजून घेताना तिच्या भावभावना, अर्थकरणामध्ये तिचा सहभाग घेतला पाहिजे. प्रॉपर्टीमध्ये तिला सहभागी करून घेतलं पाहिजे. घराच्या असताना म्हणजे कितीतरी उदाहरणं सातत्यानं बघावी मिळतात. बायको म्हणजे पुरुष जेव्हा मरतात तेव्हा स्त्रिया इतक्या गलित गात्र असतात, कारण कुठं किती गुंतवणूक केल्या, काय केले, काहीही बायकांना माहिती नसतं आणि मग अशा वेळी त्यांचा खूप गैरफायदा घेतला जातो. तर याही बाबतीत 1 रुपयाची माहिती एकमेकाला दिली पाहिजे. शेजारणीवर स्पर्धा करत तिनं मिक्सर घेतला म्हणून त्याच्यापेक्षा जास्त मी ग्राइंडर घ्यायला जायचं नाही. सुविधांमध्ये कमी अडका, आरशामध्ये तर थांबूच नका, दागदागिन्यांमध्ये रमूच नका जास्त, कारण सोन्याला भाव असतो, ऐनवेळी गरजेच्या वेळेस तो उपयोग येतो. सोनं आपल्याला पटकन पैसे मिळवून देतं, त्यासाठी म्हणून गुंतवणूक करा. पण त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक कशात केली पाहिजे तर आपल्या मुलांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. प्रत्येक पालकानं शाळेमध्ये जाऊन लहान बाळांना काही लागत नाही, खेळणी फार कमी लागतात. माझा नवरा, माझा पोरगा 12वीला जास्तोपर्यंत त्याच्यावर कुस्ती करायचा. सगळ्या घरात धाड धाड थाप थाप पडायची एकमेक. मग 12वी झाल्यावर जरा पोरगा ताकदीत आल्यावर बाबा लावूया का म्हणलं. बाबा म्हणले नको बाबा, मोडून टाकशील. इतका स्पर्श त्या पोराला आपल्याला देता आला पाहिजे. मुलीला आपल्या खांद्यावर हातावर घेऊन तिला बाहेरच्या मित्राचा शोध नाही लागला पाहिजे. इतकं छान भावाने तिच्याशी वागलं पाहिजे. तिला छान ठिकाणी, चल आपण पोहायला जाऊया, चल आपण हे बघायला जाऊया, चल डोंगरावर जाऊया, पर्यटनाला जाऊया. तुम्ही कशाला तिला घेऊन गेला पाहिजे. नाही पोरी शोधणार बाहेर बॉयफ्रेंड.
त्या सांगतील अरे अमका अमका मला आवडला आहे, मग तो जातीतला आहे का परजातीतला आहे, तो संविधानाने शहाणा आहे का, साक्षर आहे का, तो माणूस आहे का, जातीपेक्षा जास्त तो माणूस आहे का, हे मला शोधता आलं पाहिजे. आणि मग माझ्या बहिणीला मला पाठिंबा दिला आला पाहिजे. तिचा खून नाही केला पाहिजे, ठार नाही मारलं पाहिजे तिला आणि त्याच्या नवऱ्याला सुद्धा. अशा खूप घटना, खूप गोष्टी सांगू शकले असते. खूप वेळ घेतला आहे मी तुमचा. खूप स्त्रिया जांभया देतात, बिचाऱ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबत असतात. तर ह्या सगळ्याचा परामर्श तुम्ही किती घ्यायचा तो घ्या. माणूस म्हणून, स्त्रीभान म्हणून, स्त्री समजून घेताना स्त्रियांनी स्त्रियांना आणि पुरुषांनी स्त्रियांना आणि पुरुषांना स्त्रियांनी समजून घेत हे समृद्ध जग सुंदर करूया, विवेकवादी होऊया. छान गाता आलं पाहिजे, नाचता आलं पाहिजे. भारत सुंदर करूया आणि भारताचे सुजाण नागरिक लहान बाळापासून मोठ्या भारतपर्यंत होत हा भारत समृद्ध घडवूया. जगाच्या पाठीवर विकसनशील न म्हणता विकसित भारताचं स्वप्न आपण बघूया. असं पी. सावळारावांना, तुमच्या क्रांतिकारक असलेल्या क्रांतीवीर पांडू मास्तर यांना विनम्र अभिवादन, नमस्कार करते. माझ्यासमोर असलेल्या माझ्यापेक्षा वयानं सिनियर लोकांना नम्र नमस्कार करते, सिनियर स्त्रियांना करते. छोट्याच्या मुलांना गोड आशीर्वाद आणि अशीच मैत्री ठेवा. अनेक विषयावरती आपण छान छान भाष्य करतो. टाईम मॅनेजमेंट केली पाहिजे, आहारशास्त्र कसं असलं पाहिजे, चळवळीच्या बाबतीत तुम्ही संघर्षात लोटून स्वतःला कसं घडवलं पाहिजे, अशा खूप छान छान विषयावरती काम करतो. अगदी विनोदी अंगानं मी प्रहसन पण करते. माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते आम्ही तुम्हाला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून देऊ शकतो. बुवा बाबांचा भांडाफोड कसा केला जातो, बुवा बाबा चमत्कार कसे करतात हे आम्ही तुम्हाला ऑन स्टेज दाखवतो. कापूर हातात घेऊन कसा आम्ही खातो, पाण्यामध्ये जाळ कसा लावतो, असे सगळे छान प्रयोग आमच्याकडे. बुवा बाबा कशा पद्धतीनं फसवतात, कोणकोणते मंत्र म्हणतात, नंदीबैलवाला येतात तो कसा बोलतो, तुझ्या बाळाचं सगळं होईल चांगलं, तुझ्याकडं तुझी दृष्टी चांगली नाही, लेकी तुझ्याकडं तुझ्या सासूची वाईट नजर आहे, तुझी जाव तुला पाण्यात बघते, वगैरे वगैरे सांगणारे आमची पोरं इतकी ताकदीनं सुंदर बोलतात. मी स्वतः अहिराणी भाषेमध्ये किंवा विदर्भी भाषेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचं प्रहसन करते, जे विनोदी अंगाने 1 तासभर चालतं. एवढीशी होते नानी मले ना मास्तरीन व्हायचं होतं, पण कशाचं काय मेले खेकटी म्हातारी त्या आजीला नाही म्हणत बरं, म्हातारी कोपऱ्यात बसू बसू माझ्या नावानं बोंबत राहायची, म्हणायची हिला जर मास्तरीन केलं तर लय नाईकीन होईल ना, आबरू काढून टाकेल ना म्हणे घराची. आणि तरीसुद्धा मी ठरवलं तर माझ्या शाळेतल्या मास्तरनीसारखं लय भारी व्याख्यान करायचं. ही बाई कसली भारी बोलत होती, तसं बोलायचं. या बाईसारखं ऑफिसर व्हायचं होतं मला. कशाचं काय लग्नाच्या वेळीत अडकू मला लई छळलं. मी सारखी मायले म्हणजे माई मला मास्तरीन व्हायचं आहे, माई मला सगळ्या शाळेला बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर शिकवायचं आहे, माई मला जाऊ दे ना, मला सावित्रीबाई व्हायचं आहे माई. तरी काय ऐकायचीच नाही, सारखं लगीन तारू अक्काचं लगीन केलं, इंदू आत्तीचं म्हणे, हिंदीचं तर 7व्याच वर्षी लगीन, 8व्याच वर्षी ठरवलं आणि 10व्या वर्षी करून टाकलं म्हणे. किती चांगला संसार. कशाची काय आमची बंधू आत्ती लहाना वयात बाळात होता मरता वाचले. डॉक्टरने सांगितलं बाळ तरी मरल नाही तर ताई तरी मरल म्हणून. का हो बायांच्यावर असलेलं आत्ता. लग्नाच्या आधी इतकं छळायचं, लग्नानंतर मरायचं. करू नका ना तसं. मला मास्तरीन व्हायचं आहे, पण कशाचं काय हिंदी आत्तीला आमची भेटेल त्याला, ए स्वामी मास्तर इकडे ये म्हणे, हिंदीसाठी एखादं पोरग बघ ना बाबा. नुसतं आपला गावभर फिरतो, सभा करतो, लोकांना वाक्य त्यांना बोलवतो, आमकं करतो. ए काका एवढ्या मोठ्या सभा कशाला घेतो रे आनंदराव काका, माझ्या नातीला बघ ना एखादी पोरगी. असं म्हणू माझ्या आजीने सगळ्याच्या पाठपुरावाच केला. आणि कशाचं काय. एक दिवस हिंदी आत्तीला सांगितलं, हिंदी आमच्या आत्तीला भोळी, ते घरात 1 पाऊल दारात 1 पाऊल, तोपर्यंत आली आणि बसली ना. तर माझी आजीनं भरले ना का हिंदे, अगो ही काय लंबर काय काढते शाळेमध्ये, विहिरीला पवाय काय जाते, बगाडावून उड्या काय मारते, रेड्या उलट काय बसते, लई आगाव झाली म्हणे, हिले आबरू काढल ना माझ्या नाम्याची, हिचं लगीन करून द्या. आणि मग काय मी आपली बसले ना, मला लई रडू आलं. हिंदी आत्ती म्हटली बरं अहो जाते इकडं इथून. मला वाटलं कशाचं काय भोळं आहे, काय करते का, लगीन कशाला बोलवते. मला नेऊन गेली म्हणे, तिकडं गेली आणि दिला की 8 दिवसात निरूप. लई चांगलं पोरग आहे, लई मोठी पार्टी आहे या. माझ्या बापाला नव्हता येळ, माझ्या दादाला माझ्यावर धाडिवलं. मी माईकडं रडायला लागली, माई काहून असं करते का, मला नाही ना लगीन करायचं. माई म्हटली अगं सावे लगेच काय लगीन होतं का,
अगं गोत्र स्तोत्र पत्रिका फित्रिका नाडी सगळं जुळायला लागतं म्हणे. आता बोंबला मगाशी जे पत्रिकेचं तुम्हाला सांगितलं 12 घरामध्ये प्लुटो आणि नेपच्यून तर नाहीच आहे, इतका जवळचा ग्रह. आणि कुठला ते बाहेर पडताना बघितला जातो हे काळ राहू काळ केतू काळ. ते राहू केतू जे नाही ते तिथं घातले म्हणे. आणि काय माझ्या आईला सांगायचं, अहो ह्या पत्रिकेच्या नादानं चांगल्या चांगल्या पुरींचं वाटोळ झालंय. 12 घराच्या किती पण उड्या मारून माकड उड्या मारा, इकडून तिकडून जावा, 24,000च पत्रिका तयार होतात. आता मला सांगा भारताची लोकसंख्या किती आहे? 150 कोटी. आणि 24,000 पत्रिकाचं नशीब. अहो अंदानीची पोरगी, मोदीची पोरगी, माझी पोरगी, हमालाची पोरगी एकाच दिवशी जन्माला आली, एकाच दिवशी वेळेला जन्माला आली, तर सगळ्यांचं नशीब सारखंच काय म्हणे. काय सांगायचे मायले. तरीसुद्धा इंडिया तिनं घरी नेलं बोलून. काय बाई नटवलं, काय साडी, काय चोळी, काय बांगड्या, काय 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 पाहुणे बिवून बसले अगदी. काय पाहुणे, कोणी फेट्टेवाला, कोणी टोपीवाला, कोणी मिशावाला, कोणी चष्मेवाला, असे बारे बसले होते. मला ना नटवू इंदुताईनं का आत्तीनं मला बठवलं. मी असा डोक्यावरती पदर घेतला आणि पाहुणा मोहरे पोहे खात बसलेला. पोट्ट बरं होतं या पाहुण्यासारखं. मी असा पदर घेतला मोहरे, मला नव्हतं ना तोंड, कारण अहो मी खरं तर सुंदर आहे. मी नाही ती सावी, मी सुंदर आहे. एका मिनिटात मला पसंत केलं तर, म्हणून मी असा मोहरे पदर घेतला. आत्ती मागे वडायचे, मी मोहरे वडायचे. आत्ती मागे, मी मोहरे. पाहुणा म्हणला लेकरा तुझा पदर काढून टाकला म्हणे. आम्ही तुला बघायला आलो, कसं तुला बघणार. तुम्हाला खूप राग आला होता. आता आत्ती इकडं मामा इकडं. मग मी पाहुणा समोर होता, असा पदर धरल्याने चक्कना डोळा करून पाहिलं पाहुणा. आणि पाहुणा हाबकला ना, पोह्याची प्लेट तशीच. आता इंडिया तिला काय कळलं नाही मी पदर असा धरला होता. आणि मी काय केलं, इंडिया ती आमची म्हणू लागली, अहो नुसती नाके डोळे सुंदर नाही, डोळे नाके डोळे सुंदर नाही, लई देखणी तर हाय, पण गाणी पण फार छान म्हणते. आता मला सांगा, माझ्या मास्तरनींनी मला संविधान शिकवलं होतं, मला सावित्रीबाई फुले शिकवलं होतं, मला बहिणाबाईची गाणी शिकवली होती, मला ओव्या शिकवलं होतं, मला भावगीत शिकवलं होतं, मला पवाडा शिकवलं होतं, मला गझल शिकवलं होती, मला भारुड पण शिकवलं होतं. मला वाटत होतं काहीतरी गाऊन दाखवावं, मनातल्या मनात वाटत होतं. पहिली माझी ओवी ग सावित्री माईला, आणि शिकून शाण केलं ग बाईच्या जातीला. दुसरी माझी ओवी ग बाबा आंबेडकराला, आणि संविधान दिलं ग भारत देशाला. तिसरी माझी ओवी ग राजा छत्रपती शिवाला, आणि महाराष्ट्र भूग त्यानं बाई घडविला. आम्ही नुसतं शिवाजी महाराजाच्या स्वराज्याच्या स्वप्नावरती इतकं बोलतो. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न घडवलं, स्वप्न साकार केलं, मराठाचं साम्राज्य तयार केलं शिवाजी महाराजांनी. अरे तुझ्या स्वप्नाचं काय म्हणे, तुम्हाला काय स्वप्न आहेत की नाहीत? तुम्ही पण स्वप्न साकार करा ना. एका तरी बाईला आयुष्यात सुंदर घडवून दाखवेल, एखाद्याची पुरुषाच्या शिव्या बंद करेल. करा ना स्वप्न साकार. शिवाजी महाराजाच्या स्वप्नावर बोलायचं ना, आपल्या स्वप्नाचं काय. पण ते जाऊ दे. परत मला वाटत होतं छानसं एखादं बहिणाबाईचं गाणं म्हणावं. इतकं सुंदर बहिणाबाईची गाणी, अगं अख्खा कार्यक्रम करते बरं का मी बहिणाबाईच्या गाण्यावर. कधी वाटलं तर बोलवा बायानो. अगं खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 जीव झाडाला टांगला. खोपा इनला जसा गिलक्याचा ग बंगला, ला 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 3 जीव झाडाले टांगला. नाहीतर एखादं छानसं गाणं म्हणत होतो माझ्या स्त्री जीवनाशी निगडीत असलेलं. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, हरवेन मी हरपेन मी, हरवेन मी हरपेन मी, तरीही मला घडवेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी.
नाहीतर एखादं रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असा कसा रे मला लागला सांग तुझा रे लळा मला मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना तुला पाहिले गवतावरती हसता हसता डुलताना विसरून गेलो पतंग नवीचा विसरून गेलो मित्राला रंग रंगोल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला असं काहीतरी म्हणून दाखवा असं वाटत होतं. पण म्हटलं डोळा सोडला आणि गळा धरला तर नको बाई, म्हणून म्हटलं गे माय मडक्यात पडला पाय आणि मडक्यात गेला तुटून माझा फुटला ग पाय आणि कशाचं काय माझं लगीन मोडलं. पाहुणा उठून गेला, इंदिया तिनं धुतलं, दाद्यानं झिपऱ्या ओढू मारलं आणि माझ्या घरी निरोप गेला. माझी आजी धाय मोकली गे बाई, या नाम्याच्या पोरीनं वाटोळं केलं ग बाई करून आक्रोश तयार केला. आणि माझा बाप माझ्या लग्नासाठी चपला झिजवू लागला. कसंही करून हिचं लग्न केलंच पाहिजे, पोट्टीले आगावे म्हटला. आणि त्या दिवसापासून माझ्या लग्नाचा प्रवास सुरू झाला. तो कसा सुरू झाला हे 1 तासाचं 1.5 तासाचं प्रहसन आहे. कधी ऐका असं वाटलं तर बोलवा. संविधानाचा सन्मान करा, मानवतावादाची चळवळ चालवा. थांबते. धन्यवाद. जय भारत, जय भारत, सॉरी जय जगत. धन्यवाद मॅडम.